आवाज क्लिअर आहे शैलेश सर. आपण आता सुरुवात करण्यापूर्वी काही लोक जॉईन होत आहेत. त्यापूर्वी तोपर्यंत जर आपण कोणकोणत्या तालुक्यातून आहोत, कोणकोणत्या जिल्ह्यातून आहोत हे जरा चॅट मध्ये टाईप करा, कारण आपल्याला माहित पडतं की कुठल्या तालुक्यापर्यंत आपण पोहोचलेले आहोत. तर टाईप करा चॅट मध्ये. शैलेश सालुंखे, वाई सातारा, परफुल, बारा, अकोला, लातूर, राजेश कांबळे रत्नागिरी, शंकर सालुंखे वाई सातारा. तर जवळजवळ आपण प्रत्येक तालुक्यात पोहोचलेले आहोत आणि प्रत्येक तालुक्यात आपले विद्यार्थी आहेत. क्रिप्टो करन्सी आपण विषयाच बघितलेलाच आहे. क्रिप्टो करन्सी हा एक उत्क्रांती कार्यशाला. मित्रांनो, उत्क्रांती कार्यशाला कशासाठी आहे तर आपण बघणारच आहोत. त्यापूर्वी मी सर्वांना एक रिक्वेस्ट करतो की कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील, विचारायचं असेल, त्यासाठी आपण एक शेवटलं सेशन ठेवणार आहोत. 15-20 मिनिटं आपण शेवटला त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही काही प्रश्न असतील, शंका असतील, चॅट मध्ये टाईप करू शकता. मध्ये आता मी सर्वांना म्यूट केलेलं आहे, कारण काही वेळेला अनम्यूट होत असतं, त्याच्यामुळे डिस्टर्ब फार होत असतो, बाकी इतरांनाही डिस्टर्ब होत असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाची रिक्वेस्ट आहे की आपण स्वतःहून अनम्यूट सुद्धा ठेवत जा. तर सुरू करूया आपण. आहे तुमची परवानगी आहे सुरू करण्यासाठी? सुरू करण्यासाठी परवानगी असेल तर यस टाईप करा. प्रत्येकाला एक उत्साह आहे की नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे, नवीन काहीतरी माहिती मिळणार आहे. मित्रांनो, क्रिप्टो करन्सी उत्क्रांती कार्यशाला आपले सर्वांचे स्वागत आहे. आज रविवारची संध्याकाळ आपण यासाठी वेळ दिलेली आहे. तर आपण एक नवीनच काहीतरी आगलं वेगळं शिकणार आहोत, ज्या गोष्टी आपल्याला कुठेही शाळा, कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये शिकविल्या जात नाहीत. आपण या माध्यमातून, क्रिप्टोच्या माध्यमातून एक चांगला उत्पन्न घेऊ शकतो, परंतु या गोष्टी खऱ्या अर्थाने शालेय कॉलेजमध्ये शिकवायला पाहिजे, परंतु तिथे शिकवले जात नाहीत. फेसबुकवर, युट्यूब किंवा गुगलवरती बऱ्याचशा गोष्टी अशा अवेलेबल आहेत, बरंच ज्ञान आहे, परंतु मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला जो ज्ञान आपण घेतो किंवा व्हिडिओज बघत असतो, त्या व्हिडिओच्या आपल्याला आपले प्रश्न सॉल्व्ह होतात का? चॅट मध्ये सांगा. आपल्या प्रश्नांची उत्तर मिळतात का? ज्या आपल्याला अडचणी येत असतात त्या प्रश्नांची आपल्याला उत्तर मिळत नाहीत. तर अशा विषयाला आपण एक अनुसरून एक वेबिनार आज घेत आहोत. त्या वेबिनार मध्ये आपण बघूया की कार्यशाळेमध्ये आपण काय काय करणार आहोत. क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत आपल्याला माहिती मिळणार आहे. तर आपण सुरू करूया. तर मित्रांनो, जे काही आपले प्रश्न असतील, माझं नाव सफदर गजगे, डिजिटल वेबलिंक नावाची माझी कंपनी आहे, ती गेले 15 वर्षापेक्षा जास्त चालू आहे, ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये, लॉकडाऊन पासून फुल टाइम क्रिप्टो मध्ये प्रॅक्टिस करत आहे आणि क्रिप्टो मध्ये काम करीत आहोत. मुंबईमधून सध्या आता मुंबईमधून आपल्याला बोलत आहे, प्रॉपर रायगड डिस्ट्रिक्ट मधून आहे, रोहा मधून आहे. तर आपण आता बघूया या क्षेत्रात आपण नक्की आज काय शिकणार आहोत, काय आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत वेबिनार मध्ये. तर मित्रांनो, क्रिप्टो करन्सी म्हणजे काय? प्रत्येकाच्या मनात शंका आहे, प्रत्येकाला एक प्रश्न आहे की क्रिप्टो करन्सी म्हणजे काय. या गोष्टीचं आज आपल्याला उत्तर मिळणार आहे. त्याचबरोबर क्रिप्टो करन्सीचा साऊंड माझा येतोय ना बरोबर?
व्यवस्थित आहे ना? जरा चॅट मध्ये सांगा, आवाज येतोय ना? आवाज माझा येतोय ना व्यवस्थित? तर चॅट मध्ये मला सांगा. रेडमी 9 आवाज नाहीये म्हणतात, त्यांचा काहीतरी इश्यू असेल, नेटवर्कचा इश्यू असेल, नेटवर्क मध्ये येऊन तसा काही वेळेला नेटवर्क मध्ये अडचणी येत असतात, वेबिनार मध्ये असं अडचणी येत असतात, नेटवर्क असतात. तर जर कधी काही असं अडचण आली, नेटवर्क आली, तर याच लिंकने परत जॉईन करायचं आहे. आणि काही लोकांना आवाज येत नसेल किंवा काही, तर त्यांना नेटवर्कचाही इश्यू असू शकतो. नेटवर्क मध्ये येऊन व्यवस्थित जर बसले तर व्यवस्थित येऊ शकतो. तर मित्रांनो, सुरू करूया आपण. आज आपल्याला काय काय या वेबिनार मध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे. तर क्रिप्टो करन्सी म्हणजे काय, ह्याची आपण माहिती घेणार आहोत. क्रिप्टो करन्सीची. क्रिप्टो करन्सी गुंतवणूक आणि व्यवसाय आणि एसआयपीच्या बाबतीत, गुंतवणुकीच्या बाबतीत काय फायदे येणार आहेत, काय आपल्याला प्रॉफिट घेता येणार आहे, किती आपल्याला नफा होणार आहे क्रिप्टोच्या बाबतीत, या गोष्टी आपण याच्यातून बघणार आहोत. त्याचबरोबर क्रिप्टोच्या उत्पन्नाचे कोणकोणते मार्ग आहेत, क्रिप्टोच्या मध्ये असलेले वेगवेगळे उत्पन्नाचे मार्ग जे आहेत, त्या वेगवेगळ्या मार्गातून आपण एक उत्पन्न घेऊ शकतो, ते आपण गोष्टी बघणार आहोत. त्याचबरोबर मनात शंका आहे की कायदेशीर आहे की नाही, कायदेशीर प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आपल्याला. स्कॅम, धोके काय आहेत, हे गोष्टी आपण बघणार आहोत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाला एक काहीतरी मानसिक उत्पन्नाची गरज आहे, तर मासिक उत्पन्न कसं घेता येईल, या गोष्टी आपण आज या वेबिनार मध्ये बघणार आहोत. एकंदर हा वेबिनार कोणासाठी असणार आहे, हा प्रभावशाली वेबिनार कोणासाठी असणार आहे, ज्या लोकांना नियमित उत्पन्नाचा मार्ग शोधत आहेत त्या लोकांसाठी असणार आहे. जे लोक बेरोजगारी आहेत त्या बेरोजगारांसाठी असणार आहे. एक छोट्याशा इन्व्हेस्टमेंट मधून एक चांगलं उत्पन्न कसं घेता येईल हे आपण बघणार आहोत. विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, स्टुडंट्स आहेत, कॉलेजचे, मेडिकलचे किंवा इंजिनिअरिंगचे जे कुठले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असणार आहे. त्याचबरोबर रिटायर पर्सन जे आहेत, सेवानिवृत्त व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी उपयोगी येणार आहेत. आणि महिलांसाठी उपयोगी आहेत, घरात राहून घराचा उंबरठा न ओलांडता त्यांना एक इन्कम सोर्स आहे क्रिप्टोच्या माध्यमातून घेऊ शकतो, हे कसं हे आपण बघणार आहोत. व्यावसायिकांसाठी आहे, जे लोक व्यवसाय करणं इच्छित आहेत, ज्यांना व्यवसाय करायचा आहे क्रिप्टोच्या माध्यमातून, त्यांच्यासाठी हा वेबिनार आहे. जॉब करणारे आहेत, नोकरी करणारे आहेत, त्या नोकरी करणाऱ्यांसाठी आहे. गुंतवणूकदार, इन्व्हेस्टर किंवा एसआयपी करणारे, या सर्वांसाठी आहे. तर एकंदर मित्रांनो जर बघितलं आपण, तर हा प्रभावशाली वेळ सर्वांसाठी आहे ना, सर्वांसाठी. प्रत्येकासाठी क्रिप्टो मध्ये काहीतरी संधी आहे, या संधीचा आपण कसा फायदा करून घेऊ शकतो हे प्रत्येकाच्या वरती अवलंबून आहे. मित्रांनो, क्रिप्टोचं क्षेत्र हा पूर्ण नवीन आहे. जगात यात आता सुरुवात आहे, क्रिप्टोची चर्चा होण्याची सुरुवात आहे. आपल्याकडे पण जर बघितलं, आता काही दिवसापासून चर्चा सुरू होत आहे, परंतु आपल्याला आता जे आपण पेरलं तेच उगवणार आहे. आज जे आपण पेरणार आहोत तेच उगवणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला तयारी करावी लागेल आणि आपल्याला या क्रिप्टोच्या माध्यमातून काय काय गोष्टी आहेत ह्या शिकून घेणं गरजेचं आहे. त्या शिकण्यासाठी आपण बघूया काय काय आहे पुढचं. मित्रांनो, या क्षेत्रात आलो कसं हे पहिला मी आपल्याला सांगू इच्छित आहे. लॉकडाऊनची परिस्थिती ही प्रत्येकाला माहित आहे. आर्थिक परिस्थिती ही प्रत्येकाला कोणाची वेगळी नव्हती, प्रत्येकाची सेमच होती. त्याच दरम्यान एक आमचा मित्र होता, त्यांनी जवळजवळ गेले 5-6 वर्षापेक्षा जास्त त्याचा पगाराचा निम्म्यापेक्षा जास्त भाग हा क्रिप्टो करन्सी मध्ये इन्व्हेस्टमेंट करत होता. उच्च शिक्षित, इंजिनिअरिंग आहे, कॉम्प्युटर फील्ड मध्येच आहे, इंटरनेट फील्ड मध्येच आहे, तरी सुद्धा त्याला ते माहित नव्हतं. आणि तो कुठला MLM मार्केटिंगच्या माध्यमातून कुठल्या तरी कॉइन मध्ये इन्व्हेस्टमेंट करत होता. परंतु ज्यावेळी गरज भासली, ज्यावेळी परिस्थिती आली की त्याला त्या बेडवरती असताना, आयसीयू मध्ये असताना, ऑक्सिजन लागलेला असताना पैसे काढायची गरज आली, त्यावेळी मित्रांनो त्याला एकही रुपया काढता आला नाही. अशा परिस्थितीत जर क्रिप्टो मधला एकही रुपया नाही, 14-15 लाख रुपयाचा पोर्टल आहे, वेबसाईट आहे, ऍप आहे, त्या ऍप मध्ये आपले पैसे दिसत आहेत, दुप्पट झाले तिप्पट झालेले पैसे दिसत आहेत व्यवस्थित, परंतु आपल्याला त्याचा विड्रॉल एकही काढता येत नव्हता. अशा परिस्थितीत बरेच प्रयत्न केले, मी स्वतः त्याच्यासाठी प्रयत्न केले. जे लीडर्स होते त्यांचे किंवा जे नेटवर्क मध्ये, मार्केटिंग मध्ये जे लोक त्यांचे संबंधित होते, त्यांना जाऊन रिक्वेस्ट केली, परंतु एकही रुपया काढता आला नाही. त्यावेळी ज्यावेळी लक्षात आलं की अशा कित्येक लोकांचे पैसे अडकलेले आहेत आणि कित्येक लोकांना असं त्यांची फसवणूक झालेली आहे, तर अशा फसवणुकीमध्ये आपल्या महाराष्ट्रातले बरेचसे लोक भरकटले गेलेले आहेत. तर त्यावेळीच ठरवलं की आपल्या लोकांना जागृत करायचं, लोकांना सांगायचं की नाही, या माध्यमात फसवणूक कशी होते, स्कॅमिंग कशी होत असतात,
या गोष्टी आपण याच्यातून सांगत असतो आणि आपल्याला त्याच्यासाठी स्वतः आपण नॉलेज घेतलं, स्वतः शिकत आहे, आजही शिकत आहोत. बऱ्याचशा गोष्टी माहिती करून याच्यातून आपण एक अवेअरनेस साठी एक वेल काढलेला आहे आणि तो अवेअरनेस करत आहोत. तर या पद्धतीने याच्यातून मित्रांनो आपण एक वेल काढून एक वेल देत आहोत. ट्रेडिंग हा तर करतच असतो मी, ट्रेडिंगचा चालूच असतो. ट्रेडिंगच्या बरोबर एज्युकेशनचा सुद्धा काही वेळा मी दिलेला आहे मी. आता बघूया आपण मित्रांनो पुढचं आपण एक बघूया क्रिप्टो करन्सी. आर्थिक उत्क्रांती, क्रिप्टो करन्सी आर्थिक उत्क्रांती. तर थोडासा क्रिप्टो करन्सीच्या मागे आपण जाऊ, थोडा इतिहास बघूया मित्रांनो. आपल्याला माहित आहे की बार्टर सिस्टमचा आपण एक बार्टर सिस्टमचा क्रिप्टो करन्सीचा थोडस इतिहास बघूया. बार्टर सिस्टम आपल्याला प्रत्येकाला माहित आहे मित्रांनो. एखादा कॉइन, एखादी वस्तू देऊन त्या वस्तूच्या बदली दुसरी वस्तू कुठली घेणं हे एक बार्टर सिस्टम मध्ये चालायचं. फार पूर्वी चालत होता, आपल्याला माहित नाही, त्या काळात आपण नव्हतोच. परंतु त्यावेळी अडचणी होतेच. म्हणजे एखादी वस्तू, छोटी वस्तू देऊन मोठी वस्तू घेणे किंवा मोठी वस्तू देऊन छोटी वस्तू देणे, तर त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू ही समान इक्वली मिळत नव्हती. त्यानंतरच जर आपण काल बघितलं तर सोने आणि चांदी. तर सोने आणि चांदीमध्ये लोक व्यवहार करायची सुरुवात केली. तर सोने चांदीमध्ये ज्यावेळी व्यवहार होतोय तर त्यावेळी सुद्धा लोकांच्याकडे आज जेवढे साधने आहेत प्रवासात, तेवढे पूर्वी साधने नव्हती. एका शहरातून दुसऱ्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी लोकांना अडचणी निर्माण होत होत्या. त्याच्यानंतर जर बघितलं तर सोन्या चांदीच्या नंतर जर आला तर मेटल आला, मेटल कॉइन आलं. तर मित्रांनो मेटल कॉइन हे आजही आपण वापरत आहोत. स्वरूप त्याचा बदललेलं आहे, नक्कीच स्वरूप बदललेलं आहे. पूर्वीच्या खाली मेटल कॉइन होते, जसे सत्तांतर होत गेले तसे कॉइनचे स्वरूप बदलत गेले. परंतु मेटल कॉइन आजही आपण वापरत आहोत. तर आपला जनरेशन जो आहे तो आपण मेटल कॉइन पासून आपण करू शकतो, कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर पेपर नोट्स आहेत. पेपर नोट सुद्धा आपण वापरतोय आजच्या तारखेला. जे आहेत पेपर नोट्स आहेत ते नोट्स वापरतोय. पुढचं जर काल बघितलं एक 20-25 वर्षामध्ये जर बघितलं तर मित्रांनो आपल्याकडे प्लास्टिक कार्ड, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड किंवा जे आपण वापरतोय क्रेडिट कार्ड, ह्या कार्डचा काल आला, ते आपण वापरत आहोत. आता त्याच्याही पुढे जर बघितलं मित्रांनो तर गेले 10-15 वर्षापूर्वी जर बघितलं तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक मनी माहित नव्हतं. गुगल पे, फोन पे, पेटीएमचं नाव आपण ऐकलं सुद्धा नव्हतं किंवा आपल्याला माहित सुद्धा नव्हतं. बरोबर आहे ना. आता हेही वापरत नव्हतो. परंतु आजच्या तारखेला जर आपण बघितलं, आजच्या काळात आपण एटीएमचा गुगल, पेटीएम म्हणा, फोन पे किंवा गुगल पे जे युपीआय ऍप्स आहेत त्याचा किती मोठ्या प्रमाणात वापर करतो. एक 5 रुपये 10 रुपयाच्या ट्रान्झॅक्शन साठी सुद्धा आपण ऍपचा वापर करीत आहोत. तर या इलेक्ट्रॉनिक मनीचा जो वापर आपण करीत आहोत हे आपलं जनरेशन आहे. तर एकंदर जर बघायला गेलो आपण तर मेटल कॉइन, पेपर, प्लास्टिक कार्ड, इलेक्ट्रॉनिक मनी या सर्व जनरेशन मध्ये आपण बदल हे आपण बघत आहोत किंवा जनरेशन जे चेंज होत आहे हे बघत आहोत. आता त्याचबरोबर जर पुढची जी चर्चा सुरू आहे ती क्रिप्टो करन्सीची चर्चा सुरू आहे. क्रिप्टो करन्सी मध्ये आपण आता बघत आहोत की क्रिप्टो करन्सीची चर्चा आहे, जगभरात क्रिप्टोची चर्चा आहे आणि क्रिप्टो मध्ये लोक उलाढाल करायची सुरुवात केली आहे. तर आता ही क्रिप्टो सुरू कशी झाली? त्यापूर्वी आपण क्रिप्टोचा जो जनरेशन सुरू झालेला आहे किंवा क्रिप्टो मध्ये जे आपण प्रवेश करत आहोत जनरेशन मध्ये, ती एक्सेप्ट करण्यापूर्वी मित्रांनो चार्ट मध्ये मला सांगा की हे जे बदल घडत आहेत ते येणाऱ्या काळात जे बदल घडणार आहेत हे बदल आपण एक्सेप्ट केले पाहिजे की नाही? चार्ट मध्ये सांगा, गरजेचं आहे की नाही? आपल्याला काय वाटते? जसं आपण एक नोकिया कंपनीचं बघितलं उदाहरण बघू शकतो. आपण नोकिया का फोन सुरुवातीच्या काळात आपण सर्वांनी वापरलेला आहे, प्रत्येकाने वापरलाय. परंतु त्या नोकिया फोन मध्ये त्याने स्वतःला कंपनीने अपग्रेड केलं नाही. त्याचा परिणाम काय आहे आपल्या समोरच आहे. त्याचबरोबर दुसरा उदाहरण जर बघितलं तर अँबॅसेडर गाडीचा, गाडी म्हणून त्याच्यात कोणतीही कमी नव्हती, परंतु त्याने अपग्रेड केलं नाही गाडी म्हणून त्याच्यात. तर आज कोणीही त्याला विचारत नाहीये त्या गाडीला सुद्धा. तर येणाऱ्या काळात जे काही बदल घडतात किंवा जे आपल्यात बदल होतात, फास्ट बदल होत आहेत आपल्या याच्यात, ते आपण एक्सेप्ट केले पाहिजे की नाही? काय वाटते मित्रांनो? चार्ट मध्ये जरा सांगा आपल्याला काय वाटते, बदलणं स्वीकारलं पाहिजे की नाही पाहिजे? मित्रांनो थोडा चार्ट मध्ये सुद्धा मला मोटिवेट करत जा, प्रश्नांची उत्तर देत जा. चार्ट मध्ये थोडा उत्साह निर्माण होतो.
तर बदल घडत आहे, ते बदलाला आपल्याला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आता क्रिप्टोच्या बाबतीत जर बघितलं तर क्रिप्टोचा जन्म कसा झाला, क्रिप्टो म्हणजे काय आहे हे मित्रांनो बघूया आपण. किरण सर, नक्कीच बदलणे गरजेचं आहे. मराठी माणसांनाच बदलणे गरजेचं आहे. मराठी माणसं बदलत नाही, म्हणूनच महाराष्ट्रात सर्वात जास्त फेक कॉइन फिरत आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रीयन लोकांची सर्वात जास्त फसवणूक होत आहे. तर बदल घडणे गरजेचं आहे. आपल्याला थोडं नॉलेज घेणं गरजेचं आहे, आपल्याला शिकणं गरजेचं आहे, काही गोष्टी माहिती करून घेणं गरजेचं आहे. तर क्रिप्टोचा जन्म जर बघायला गेलो तर क्रिप्टो म्हणजे नक्की काय. 2008 मध्ये आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की 2008 मध्ये जागतिक आर्थिक मंदी होती, संपूर्ण जगात आर्थिक मंदी होती. त्यावेळी अमेरिकेसारख्या देशामध्ये लोकांचे पैसे वेळेवर मिळत नव्हते, बँकामधून म्हणा किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट जे काही होतं अमेरिकेमध्ये, त्यावेळी पैसे लोकांना वेळेवर मिळत नव्हते, गरजेला पैसे मिळत नव्हते. त्याच वेळी कुठेतरी क्रांती घडली आणि क्रांतिकारी लोक जे बाहेर येतात त्यांनीच एक सतोशी नाकामोको ही व्यक्ती आहे किंवा ग्रुप आहे हे आजही कोणाला माहित नाही, परंतु त्यांनी क्रिप्टो करन्सी आणि ब्लॉकचेन नावाच्या टेक्नॉलॉजीवरती बिटकॉइन नावाच्या कॉइनला जन्म घातला. 2008 मध्ये घडलं आणि त्यांचा हेतू फक्त एवढंच होतं की आमचे पैसे ज्यावेळी आम्हाला गरज असेल त्यावेळी आम्हाला विड्रॉल मिळाले पाहिजे, आमच्या हातात मिळाले पाहिजे. हा त्याच्या मागचा उद्देश होता आणि त्यांचा हेतू होता आणि ते त्या प्रोजेक्ट मध्ये सक्सेस झालेत आणि तो बिटकॉइन मध्ये सक्सेस सुद्धा झाले. आज बिटकॉइन जो आहे तो ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी जी आहे, ज्या ब्लॉकचेन वरती बिटकॉइनचे व्यवहार होत असतात टेक्नॉलॉजीवरती, त्याच टेक्नॉलॉजीवरती इतर कोणीही सुद्धा व्यवहार होत असतात. त्या टेक्नॉलॉजी ब्लॉकचेन नावाच्या टेक्नॉलॉजीवरती डिसेंट्रलाइज असे एक्सचेंज आहेत, त्या एक्सचेंज मध्ये व्यवहार होत असतात आणि या व्यवहारामध्ये कोणत्याही सरकारचा किंवा व्यक्तीचा किंवा गव्हर्नमेंटचा कंट्रोल नाही, गव्हर्नमेंटचा त्याच्यात हस्तक्षेप नाही. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट सुद्धा नियंत्रण करू शकत नाही, हस्तक्षेप करू नाही शकत नाही. म्हणून आपल्याला ज्यावेळी पाहिजे पैसे त्यावेळी आपण विड्रॉल करू शकतो. हा त्याचा क्रिप्टोचा उद्देश होता आणि हेतू होता. अर्थात क्रिप्टोची डेफिनेशन जर आपण बघायला गेलो तर एक डिजिटल चलनच आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून इलेक्ट्रॉनिक नेटवर्क मध्ये काम करत असतात. ब्लॉकचेन नावाच्या टेक्नॉलॉजीवरती त्याचे रेकॉर्ड मेंटेन केले जातात. कुठल्याही व्यक्तीचं त्याच्यावरती नियंत्रण नाही, बँकेचं असेल किंवा सेंटरचं असं कुठल्याही गव्हर्नमेंटचंही नियंत्रण नाही त्याच्यावरती. डिजिटल चलन आहे, त्याचे व्यवहार हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती होत असतात आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी इन्क्रिप्टेड लँग्वेज मध्ये ते रेकॉर्ड्स सेव्ह केले जातात. असे अनेक रेकॉर्ड क्रिएट केले जातात, बनवले जातात, त्यांना कोणीही बदली करू शकत नाही. ही टेक्नॉलॉजी आहे आणि या टेक्नॉलॉजीचा फायदा आपण कसा घेऊ शकतो, संधी कशी घेणार हे बघूया. आता बिटकॉइन जर बघितलं आपण तर 2008 मध्ये बिटकॉइनचा जन्म झालाय, परंतु बिटकॉइनच्या पाठोपाठ त्याच्यानंतर सुद्धा 9,500 ते 10,000 असे कॉइन्स आहेत. आजच्या तारखेला 10,000 कॉइन्स आहेत. त्या कॉइन्स मध्ये लोक व्यवहार करत आहेत, त्याच्यातून इन्व्हेस्टमेंट करत आहेत, ट्रेडिंग करत आहेत आणि त्या ट्रेडिंगच्या माध्यमातून लोक प्रॉफिट घेत आहेत. माझा आवाज येतोय व्यवस्थित? आवाज येतोय का? चॅट मध्ये सांगा जरा मला. तर आता जर आपण बघितलं तर साधारणतः 9,500 ते 10,000च्या जवळपास कॉइन्स आहेत मार्केटमध्ये, त्यांचे व्यवहार होत असतात ब्लॉकचेन वरती. तर यांचे व्यवहार कुठे होत असतात? आता दोन प्रकारे यांचे व्यवहार होत आहेत. एक तर सेंट्रलाइज एक्सचेंज वरती आणि डिसेंट्रलाइज एक्सचेंज वरती. एक्सचेंज जे आहेत जसे आपल्याकडे शेअर मार्केटचे एक्सचेंज असतात तसेच इंटरनॅशनल नॅशनल असे एक्सचेंजेस आहेत. सेंट्रलाइज एक्सचेंज आहेत, या सेंट्रल एक्सचेंज मध्ये फक्त कोणाचं नियंत्रण आहे, कंपनी असेल किंवा व्यक्ती असेल ते नियंत्रित करत असतात. आणि डिसेंट्रलाइज जे एक्सचेंज आहेत त्याच्यावरती कोणाचाही नियंत्रण नाही, कुठल्याही सरकारचं नियंत्रण नाही, कंपनीचं नियंत्रण नाही. तर मग प्रश्न असेल तर नियंत्रण कोणाचं आहे? तर ब्लॉकचेन नावाच्या टेक्नॉलॉजीचं नियंत्रण आहे आणि ब्लॉकचेन नावाची टेक्नॉलॉजी जी आहे ती नियंत्रित करत असते आणि त्याच्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. ती फक्त कम्प्युटराइजच आहेत, त्याचे रेकॉर्ड्स हे कम्प्युटरवरती फक्त मेंटेन केले जातात.
तर असे साधारणतः 9.5-10 हजाराच्या आसपास कॉइन्स आहेत. त्या कॉइन्स मध्ये आपल्याला एक संधी आहे, एक चान्स आहे, त्याच्यातून आपण एक प्रॉफिट घेऊ शकतो आणि एक उत्पन्न घेऊ शकतो. पुढे बघणारच आहोत आपण. आता त्याचबरोबर दुसरा की कायदेशीर विषय आला. कायदेशीर विषयामध्ये आपल्याकडे भारतात 2018 सालापासून दोन 2018 पासून आपल्याकडे सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेला आहे. त्या आदेशानुसार आपण ट्रेडिंग करू शकतोय, होल्ड करू शकतो आणि त्याच्यात बाईंग सेलिंग सुद्धा करू शकतो, ट्रेडिंग सुद्धा करू शकतो, होल्ड करू शकतो किंवा आपण आपल्याकडे असेट ठेवू शकतो. त्याचबरोबर 2020च्या सुमारास सुप्रीम कोर्टाने पुन्हा एक ऑर्डर दिलेली आहे की याच्यासाठी नियम बनवायला सांगितले, भारत सरकारला नियम बनवायला सांगितले आणि त्याच नियम अनुषंगाने आपल्याकडे आता काही दिवसापूर्वी संसदेत एक कायदा पास झालेला आहे आणि संसदेत नियमावली बनवलेली आहे. त्याच्यात काही अपडेशन चालू आहे, त्याच्यात अजून चर्चा सुरूच आहे. आणि त्याचबरोबर मार्च 2022 पासून आपल्याकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इन्कम टॅक्स लावलेला आहे क्रिप्टो करन्सीवरती आणि टॅक्स भरायला आपल्याला ऑर्डर दिलेली आहे भारत सरकारने. आणि 1 जुलै पासून टीडीएस सुद्धा लागलेला आहे आपल्याला. काही एक्सचेंजवरती, भारतीय एक्सचेंजवरती टीडीएसचे पैसे सुद्धा आपले कापले जात आहेत. तर अशा प्रकारे आपल्या देशात कायद्याची मान्यता मिळालेली आहे. आपण एक अप्रत्यक्ष मान्यता मिळालेली आहे किंवा बंदी येणार आहे किंवा बँड होणार आहे, या ज्या गोष्टी होत्या ह्या निकालात निघालेल्या आहेत. तर आपण याच्यात क्रिप्टोमध्ये आता जे काही एक्सचेंज आहेत त्या एक्सचेंज वेगवेगळे आपण ट्रान्झॅक्शन करून त्याच्यातून उत्पन्न घेऊ शकतो. आता गुंतवणूक आणि उत्पन्न काय याच्यातून बेनिफिट घेऊ शकतो ते मी आता पुढे आपण एका उदाहरणातून बघणार आहोत. मित्रांनो, आपण जे पारंपरिक आपले गुंतवणूक करत असतो किंवा जे आपल्याकडे आता जे गुंतवणुकीचे साधने आहेत त्या साधनांचा जर विचार केला आपल्याला, तर मला चॅट मध्ये सांगा मित्रांनो की सोने आणि चांदीवरती आपल्याला वार्षिक रिटर्न किती मिळतात किंवा गुंतवणुकीवरती आपल्याला किती किती रिटर्न्स मिळत असतात, हे जरा चॅट मध्ये सांगा मला. किंवा सर्वात जास्तीत जास्त आपल्याला किती मिळतात क्रिप्टोच्या व्यतिरिक्त जे आपले पारंपरिक आहेत गुंतवणुकीचे आहेत, एफडी असणार आहेत किंवा म्युच्युअल फंड असणार आहेत, त्या याच्यात आपल्याला किती रिटर्न्स मिळत असतात. मॅक्झिमम 8%, राहुल सर सांगतात 8%, विशाल सर सांगतात 15%, फार फार 9%, जगदीश सर सांगतात 5%, 8%, 10%. मित्रांनो, अगदी बरोबर आहे. आपण जर बघितलं सोने चांदीच्या याच्यावरती सुद्धा तर 2 ते 3% आपल्याला रिटर्न्स मिळत असतात. फिक्स डिपॉझिट घ्या, म्युच्युअल फंड घ्या, 15 ते 18% आपल्याला रेग्युलर मिळत असतात. परंतु एखाद्या कंपनी, प्रायव्हेट कंपनी असेल तर जास्तीत जास्त 24 ते 25% पर्यंत. याच्या व्यतिरिक्त कोणताच मिळत नाहीये. 24% पर्यंत जास्तीत जास्त आपल्याला कुठल्या काही स्कीम्स मध्ये मिळू शकतात. परंतु आपण आता बिटकॉइन किंवा आपल्या इतर कॉइन मध्ये जे आहेत क्रिप्टो मध्ये किती रिटर्न्स मिळत आहेत त्याचा आपण एक वेबसाईट वरती बघणार आहोत. त्यापूर्वी मला बिटकॉइनची किंमत किती आहे आजची, कोणी सांगू शकते का? जरा चॅट मध्ये सांगा बिटकॉइनची आजची किंमत किती आहे. तेवीस लाख. अन्सार सर 23 लाख. 73. पियुष वाडकर 35,000. मित्रांनो, आजची किंमत ही बिटकॉइनची टाईप करा. ज्यावेळी 2008 मध्ये आणि 2009 मध्ये 2009-10च्या सुमारास ज्यावेळी सुरुवात झाली बिटकॉइनची, त्यावेळी बिटकॉइनची किंमत किती होती कोणी सांगू शकतं? आपण वेबसाईट वरती जाऊन एक याच्यावरती बघणारच आहोत की किती आहे काय आहे ती. परंतु त्यापूर्वी 2010 मध्ये 2009 किंवा 2010 मध्ये जर आपण रुपयामध्ये जर बघितलं, आपल्या भारतीय रुपयानुसार बिटकॉइनची किंमत ही 6 ते 10 रुपयाच्या आसपास होती. रुपयामध्ये 8 ते 10 रुपयाच्या आसपास होती.
म्हणजे आजच्या तारखेला त्याची किंमत जी आहे ती 10 रुपये होती. काही वर्षापूर्वी जर 10 रुपये त्याची कॉईन्स असणार आहे, आजच्या तारखेला भारतीय रुपयानुसार 18 ते 20 लाख रुपये त्याची ट्रेड होत आहे. होय मित्रांनो, 18 ते 20 लाख रुपये प्रत्येकाला माहितच असेल. नसेल माहित तर आपण आता साईट वरती जाऊन बघणार आहोत. आता हा टक्केवारीनुसार किती आपण बदल झालेला आहे, की किती प्रॉफिट दिलेला आहे गुंतवणुकीवरती, किती रिटर्न्स दिलेला आहे. कोणी सांगू शकते का टक्केवारीनुसार किती त्याने रिटर्न्स दिलेला आहे? आता मार्केट संपूर्ण जगातला मार्केट डाऊन असणं या पोझिशन मध्ये हा आपल्याकडे 17 लाख 16 लाखापर्यंत गेला होता, डाऊन झाला होता आणि पुन्हा आज तो 18-20 लाखाच्या जवळपास ट्रेड होत आहे बिटकॉइन. आणि मागील काही दिवसापूर्वी बिटकॉइन हा भारतीय रुपयानुसार 54 लाख रुपयापर्यंत जाऊन आलेला आहे. त्याचा हायएस्ट हा 54 लाखापर्यंत गेला होता. डॉलर मध्ये जर विचार केला तर डॉलर मध्ये 69,000 डॉलर पर्यंत जाऊन आलेला आहे हायएस्ट रेट असताना. आणि आता आज तो 22,000 23,000च्या मध्ये ट्रेड होत आहे आता. तर हा टक्केवारीनुसार किती झालेला आहे कोणी सांगू शकते? कोणी टक्केवारीनुसार? किरण सर सांगतात काही लाख टक्के. आता आपण याचीच जर इन्व्हेस्टमेंट, चला मागं आपल्याला ज्यावेळी नव्हतं माहित त्यावेळी काही केलं नाही इन्व्हेस्टमेंट, परंतु आता आपण एखादा गेल्या 5 वर्षाचा डेटा बघूया की 5 वर्षामध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली असती तर आपल्याला किती रिटर्न्स मिळाला असता. हे आपण एका वेबसाईट वरून बघूया, लाईव्ह बघूया. सॉरी. एक ही दिसत आहे का वेबसाईट? स्क्रीन दिसत आहे का? चॅट मध्ये सांगा मित्रांनो, दिसत आहे की नाही? तर ही एक डेफी आडा म्हणून वेबसाईट आहे. तर या वेबसाईट वरती आपल्याला SIP चा कॅल्क्युलेटर मिळत आहे, किंवा मागील 5 वर्षाचा आपण जर इन्व्हेस्टमेंटचं बघितलं तर इन्व्हेस्टमेंटचे कॅल्क्युलेटर आहे, मागील 5 वर्षाच्या डेटाचा आहे. तर 5 वर्षात काय काय आपण जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर आपल्याला किती बेनिफिट मिळालं असतं हे आपण बघूया. तर आता इथे डॉलरच्या ऐवजी मी रुपीज करतोय, इंडियन रुपीज मध्ये बघूया, आपल्याला समजण्यासाठी सोपं होईल. तर एक महिन्याला आपण 5,000ची इन्व्हेस्टमेंट बघूया. 5,000चे महिन्याला आपण केले, प्रत्येक महिन्याला आपण 5,000ची इन्व्हेस्टमेंट केली असती 5 वर्षासाठी. तर कॅल्क्युलेटर वरती कॅल्क्युलेटर करून बघूया. defiada.com आहे, आपण जाऊन सुद्धा करू शकता, कॅल्क्युलेटर चेक करा. याचं कॅल्क्युलेटर खाली आलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट मित्रांनो होते 3 लाखाची इन्व्हेस्टमेंट होते. जर 5,000 रुपये आपण 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट, प्रत्येक महिन्याला जर 5-5 हजार रुपये आपण इन्व्हेस्ट करत गेलो बिटकॉइन मध्ये, तर त्याचा रिटर्न जो आहे 8,06,885 रुपये होते. 3 लाखाची इन्व्हेस्टमेंट आपल्याला रिटर्न देत आहे 8,06,885. टक्केवारीनुसार जर बघितलं तर 168%, 168% आपल्याला क्रिप्टोच्या बिटकॉइन मध्ये आपल्याला प्रॉफिट मिळत आहे. आणि यावेळीला मार्केट पूर्ण डाऊन आहे. या डाऊन मार्केटमध्ये हा पर्सेंटेज आहे 170%च्या जवळपास. मित्रांनो, जर आपण विचार केला की भविष्यात, आज क्रिप्टो हा फक्त जगातल्या 2% लोकांनाच माहित आहे, 98% लोकांना अजून माहित नाहीये, किंवा लोकांनी त्याच्यात एंट्री घेतलेली नाहीये. तर त्याच्या 100 एवढं रिटर्न देत आहे. ज्यावेळी जगात त्याची माहिती होत जाईल त्याचा हा पर्सेंटेज किती जाणार आहे. भविष्यात आपण विचार केला की याचं एवढं जाणार नाही, निम्म जरी गेल तरी, निम्मा जरी गेला तरी 70 ते 80-75% हा जाऊ शकतो. आणि तेवढं तरी कुठं रिटर्न आपल्याला कोण देतोय? 22-23% किंवा आपल्याला 15% जो रिटर्न मिळत असतो, तर या ठिकाणी आपल्याला 168% मिळतोय. भविष्यात जरी आपण विचार केला तर 50% तरी 70 ते 75% होतो. तर हा जो रिटर्न मिळत आहे, या रिटर्नचा आपण काय म्हणणार? अच्छा, याच्या व्यतिरिक्त आपण दुसरे इतरही कॉइन्स आहेत, प्रत्येक कॉइनचा पर्सेंटेज हा वेगवेगळा आहे. तर इथेरियम हा 2 नंबरचा कॉइन्स आहे. तर या कॉइनचा आपण बघूया, इथेरियमचं काय टक्के पर्सेंटेज येत आहेत. इथेरियम एक कॉइन आहे,
तो सुद्धा फंडामेंटली स्ट्रॉंग कॉइन आहे. त्याचं टक्केवारी आपण बघूया किती आहेत. अर्थात आपल्याला एक प्रत्येकाला एक सूचना आहे की फंडामेंटल टेक्निकल स्ट्रॉंग कॉइन मध्येच आपण इन्व्हेस्टमेंट करा. कुठल्याही कॉइन मध्ये करू नका, त्यांचं काही भविष्य नसतं. आता इंडियन रुपीज मध्ये आपण बघू, हे इथेही 5,000ची आपण इन्व्हेस्ट बघूया. इथेरियम मध्ये जर आपण 5,000 केली इन्व्हेस्टमेंट 5 वर्षासाठी बघूया. हा डेटा मागील 5 वर्षाचा आहे आणि तर याच्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की भविष्यात एवढं आता याचं रिटर्न जर बघितलं आपण तर 3 लाखाची इन्व्हेस्टमेंट 17,47,000. मित्रांनो टक्केवारी याची बघा 482%. इथेरियम कॉइन हा 2 नंबरचा कॉइन आहे, फंडामेंटली स्ट्रॉंग कॉइन आहे. त्याची 482% आपल्याला रिटर्न देत आहे. तर असे कित्येक 9,500 कॉइन आहेत. त्याचा प्रत्येकाचा पर्सेंटेज वेगळा आहे. काही कॉइनचं कमी असेल, काही जास्त आहे. परंतु क्रिप्टो मध्ये एवढं जरी आपण बघितलं नाही, साधारणतः 482 म्हणजे 500% आहे. त्याचं निम्म जरी आपण पकडलं तर 250% होत आहे. आणि त्याचंही निम्म जरी पकडलं 25% जरी आपण भविष्याचं पकडलं तरीही तो कॉइनचा पर्सेंटेज हा 70-80%च्या जवळपासच येणार आहे. एवढी जी काय आपल्याला ही मिळत आहे, रिटर्न्स मिळत आहे किंवा आपल्याला परतावा मिळत आहे, तेवढा कुठल्याच क्षेत्रात मिळत नाही मित्रांनो. या इन्व्हेस्टमेंटला जे मिळत आहे, रिटर्न्स मिळत आहे, आपण काय शब्द देणार आहे चार्ट मध्ये मला सांगा. मार्केट जरी डाऊन असता, मार्केट डाऊन असताना हे पर्सेंटेज आहेत. ज्यावेळी मार्केट अप ट्रेंड मध्ये असतो किंवा हाय असतो त्यावेळी याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज असतात तिथं. तर एक SIP मध्ये एव्हरेज जरी आपण काढला तरी एव्हरेज यापेक्षा जास्तच आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो या इन्व्हेस्टमेंटला आपण काय म्हणणार आहोत, काय वाटते आपल्याला या इन्व्हेस्टमेंटला काय नाव दिलं पाहिजे आपल्याला? प्रत्येकाने सांगा की याची जी प्रॉफिट आपल्याला मिळत आहे त्याला आपण काय सांगणार आहोत? किरण सर म्हणतात की फायनान्शियली फ्रीडम म्हणणार आहे. उत्तम आहे, ग्रेड आहे, सुपर ग्रेड, असे आपण जे नाव देऊ शकतो ते आपण लिहा, चार्ट मध्ये लिहा. प्रत्येक जण वेगवेगळं लिहित आहे. तर मित्रांनो खरोखर ही एक चांगली संधी आहे. या संधीचा फायदा कसा घ्यायचा हे आपल्याला थोडक्यात जरा माहिती करणे गरजेचं आहे, शिकणे गरजेचं आहे. किरण सर सांगतात 5 वर्षात रिटायरमेंट. तुकाराम सर सुपर, वाव सर, ही खरोखर आहे. याच्यातनं आपल्याला एक चांगला 5 वर्षात रिटायरमेंट घेऊ शकतात. सुपर. तर या संधीमध्ये याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला एक बघूया की आता आपण एक इन्व्हेस्टमेंटच बघितलं की इन्व्हेस्टमेंट मध्ये काय काय संधी आहे, गुंतवणूक आणि SIP करण्यात. याच्या व्यतिरिक्त आता मी सांगितलं की मगाशी सांगितलं होतं की एक बेरोजगारांसाठी काय चान्स आहे. तर विदाऊट इन्व्हेस्टमेंट किंवा ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत ते सुद्धा याच्या माध्यमातून, ट्रेडिंगच्या माध्यमातून जर व्यवस्थित प्रॉपरली नॉलेज घेतलं, शिकलो तर एक ट्रेडिंगच्या माध्यमातून एक चांगला प्रॉफिट घेऊ शकतो. अतिशय थोडक्या पैशांमध्ये 5-10 हजारापासून जरी आपण सुरुवात केली जर आपल्याकडे असतील तर आपण महाराष्ट्रात नव्हे तर देशातली बेरोजगारी आपण संपवू टाकू शकतो. एवढं ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याला. फक्त मायबाप सरकारने आपल्याला साथ दिला पाहिजे. तर ही याच्यातून आपण व्यवस्थित ट्रेडिंग करून एक चांगला प्रॉफिट घेऊ शकतो मित्रांनो. तर एक उत्पन्नाचं साधन आहे, ग्रेट उत्पन्नाचं साधन आहे. तर एक उत्पन्नाचे वेगवेगळे वाटत त्याच्यात. ट्रेडिंगचा माध्यम आहे. अतिशय कमी पैशामध्ये ट्रेडिंग करून आपण चांगला प्रॉफिट याच्यातून घेऊ शकतो. गुंतवणूक आहे, ज्या लोकांना ट्रेडिंग करायचं नाही, वेळ नाहीये की ते लोक गुंतवणूक करू शकतात. ज्या गुंतवणुकीतून आपल्याला प्रॉफिट किती मिळणार आहे, नफा मिळणार आहे हे आपण बघितलं. SIPच्या माध्यमातून बघितलं आपण की आपल्याला किती प्रॉफिट मिळणार आहे. त्याचबरोबर इतरही काही गोष्टी आहेत ज्याच्यात फार्मिंग आहे, स्टॅकिंग आहे. या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक चांगलं उत्पन्न घेता येतो. क्रिप्टो सेव्हिंग आहे, क्रिप्टो सेव्हिंगच्या माध्यमातून एक प्रॉफिट आपल्याला घेऊ शकतो. त्याचबरोबर क्रिप्टो मायनिंग हा विषय आहे. मायनिंग माध्यमातून आपण एक उत्पन्न घेऊ शकतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी NFTP आहे. NFTPच्या माध्यमातून सुद्धा एक आपल्याला चांगला उत्पन्न घेत असतो. तर NFTP म्हणजे काय आहे मित्रांनो? तर नॉन फंजिबल टोकन म्हटलं जातं. ज्या क्रिप्टोमध्ये आपल्याकडे असलेली कला किंवा आपल्याकडे असलेली
जी काही आपल्याकडे कला असणार आहे किंवा आपल्याकडे असणारा पेंटिंग म्हणा किंवा आर्ट म्हणा, ती आपण क्रिप्टोच्या माध्यमातून विकून एक चांगला प्रॉफिट घेऊ शकतो. त्यासाठी कोणतीही जास्त इन्व्हेस्टमेंटची गरज नाहीये, जास्त काही ऍसेटची सुद्धा गरज नाहीये. तर एक छोटेसे इन्व्हेस्टमेंट जे काय आपण आता या झूम मीटिंग माध्यमातून जे आपण बसलेले आहोत, मोबाईल वापरत आहोत, त्या मोबाईलच्या माध्यमातून आपण एक प्रॉफिट घेऊ शकतो. एक चांगली संधी आणि चांगला वाटा आहे. जी क्रिएटिव्हिटी आहे त्या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून आपण हे करू शकतो. अर्थात आपण आता काही दिवसापूर्वी मागच्या काही दिवसापूर्वी आपण एका सेलिब्रिटीची बातमी ऐकली असेल, बऱ्याच लोकांना माहित असेल की तिच्या लग्नाचे, कतरिना कैफच्या लग्नाचे शूटिंग जी आहे ती अमेझॉनने केली. अर्थात ते अमेझॉनने तिला काही करोड रुपये दिलेले आहेत. ते कशासाठी दिले तर मित्रांनो, तो एनएफटीपी साठीच दिलेले आहेत. प्रत्येक सेलिब्रिटी हे एनएफटीपी करत असतो. एनएफटीपी हे सेलिब्रिटीज आहेत, त्यांचे चेहरे विकले जातात. परंतु आपण सामान्य माणसं हे चेहरे विकू शकत नाही, तर आपण आपल्याकडे असलेली कला आहे ती कला आपण विकू शकतो. आपण एखाद्या वेळी सिंगर असेल तर तो सिंगर त्याचे सिंगिंग सुद्धा विकू शकतो. डान्सर असेल तर डान्स विकू शकतो आणि त्याच्या माध्यमातून क्रिप्टोमध्ये उत्पन्न घेऊ शकतो. अर्थात थोडंसं त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट तर अतिशय कमी आहे, तर त्या माध्यमातून सुद्धा आपण जे कलाकार आहेत त्यांना एक चांगला वाव आहे क्रिप्टोमध्ये. या एक संधीचा आपण फायदा घेऊ शकतो. तर मित्रांनो, काय वाटते, आता ही आलेली जी संधी आहे, जे आज आपण पेरणार आहोत तेच उगवणार आहे. तर विदाऊट इन्व्हेस्टमेंट हे आपण आज पेरलं पाहिजे की नाही पाहिजे? काय वाटते, लिहा जरा चॅट मध्ये की आज जे पेरणार आहोत तेच उद्या उगवणार आहे. तर याची सुरुवात आता करणं गरजेचं आहे मित्रांनो. सुरुवात केली पाहिजे आपण की नाही? चॅट मध्ये मित्रांनो उत्तर द्या. बऱ्याच लोकांना आता कसं करायचं, काय करायचं, हा एक गोंधळ आहे. एनएफटीपी कसं करायचं मित्रांनो? अर्थात त्यासाठी कुठल्याही टेक्नॉलॉजी असो किंवा कोणतीही गोष्ट असो, थोडंफार शिकल्याशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही. इन्व्हेस्टमेंट ही करायला पाहिजे. क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा करू शकतो. ट्रेडिंगच्या माध्यमातून आपल्याला प्रॉफिट घेऊ शकतो. एनएफटीपीच्या माध्यमातून घेऊ शकतो. आपल्याकडे जर पैसे असतील तर मायनिंगच्या प्रोजेक्ट मध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो किंवा अतिशय थोडक्यात इन्व्हेस्टमेंट करून आपण प्रॉफिट घेऊ शकतो. आता प्रत्येकाला एक प्रश्न, बऱ्याच लोकांना हा प्रश्न नेहमी विचारला जातो, कॉमन प्रश्न आहे की माझ्याकडे 20 लाख नाही आहेत, क्रिप्टोची 20 लाख 25 लाख 20 लाख च्या जवळपास किंमत आहे, तर 20 लाख नाही आहेत. तर मित्रांनो, आपल्याला जेवढी अमाऊंट आपल्याकडे असणार आहे तेवढ्या माध्यमातून आपण क्रिप्टो हे घेऊ शकतो. जर 100 रुपये असतील आपल्याला, तर काही एक्सचेंज वरती 100 रुपयापासून घेऊ शकतो आपण, काही एक्सचेंज मध्ये 1000 रुपयापासून घेऊ शकतो. तर जेवढे आपल्याकडे पैसे असतील तेवढ्या पैशातून आपण क्रिप्टो घेऊ शकतोय. तर ही एक ग्रेट संधी आहे. त्या संधीचं आपलं सोनं करणं गरजेचं आहे की नाही संधी? तर आता स्कॅमिंग आणि धोके, बऱ्याच लोकांचा हे आहे की बऱ्याच लोकांची अफवा आहेत की फ्रॉड आहे. किती लोकांना असं वाटतं की फ्रॉड असते, स्कॅमिंग असते? तर मित्रांनो, आपण ज्या शहरात राहतो किंवा गावात राहतो त्या ठिकाणी चोर सुद्धा आहेत आणि पोलिस सुद्धा आहेत. चोर सुद्धा आहेत आणि पोलीस स्टेशन सुद्धा आहेत. परंतु आपली साधन किंवा आपल्या असेट किंवा आपली मालमत्ता सांभाळण्यासाठी आपण जेवढी काळजी घेतो तेवढीच काळजी आपण क्रिप्टोचे असेट सांभाळण्यासाठी जर घेतली मित्रांनो, तर आपण सुरक्षित आपला क्रिप्टोचा असेट सांभाळून ठेवू शकतो. जेवढी काळजी आपण बँकेत असलेले पैसे, एटीएम मध्ये म्हणा, पेटीएम मध्ये म्हणा किंवा आपल्या कार्ड मध्ये, डेबिट कार्ड मध्ये असणारे पैसे सांभाळण्याची, सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपण घेत असतो, तेवढीच जबाबदारी जर आपण क्रिप्टो मध्ये घेतली तर आपण त्या स्कॅम पासून वाचू शकतो, त्या फ्रॉड पासून वाचू शकतो. बरेचसे फ्रॉड आहेत, जसं आता मगाशी सांगितलं मी की स्कॅमिंग एमएलएम कंपन्या काही घेऊन येतात कॉइन. त्या जर कॉइनचं नॉलेज असेल आपल्याला, त्या कॉइनचं जर आपण अॅनालाइज केलं किंवा अभ्यास केलं, तर मित्रांनो आपण आपले पैसे सुरक्षित ठेवू शकतो की फ्रॉड आहेत किंवा त्याचं ते आपल्याला वेळेवर पैसे मिळणार आहेत की नाही, विड्रॉल मिळणार आहेत किंवा बँकेत आपल्याला पैसे मिळणार आहेत, या गोष्टी जर आपण व्यवस्थित तपासून बघितले तर आपल्याला लक्षात येईल की कुठल्या कॉइन मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे, कुठे इन्व्हेस्टमेंट करायचे आणि कुठे रिटर्न मिळतील आपल्याला. या गोष्टी व्यवस्थित जर तपासून केले तर आपले पैसे आपण सुरक्षित ठेवू शकतो. आता कित्येक लोकांना आपला अनुभव आला असेल, ज्यांचे एमएलएम कंपन्यांमध्ये किंवा काही फ्रॉड कंपनी मध्ये पैसे डुबलेले आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. ते लोक एक
टाइम पे टाइम, तारीख पे तारीख या एक्सचेंजवर येणार आहे, त्या एक्सचेंजवर येणार आहे असे आपल्याला सांगत असतात वारंवार. परंतु मित्रांनो, जर क्रिप्टोचा कॉन्सेप्टच हा आहे की क्रिप्टोचा उद्देशच हा आहे की माझे पैसे मला ज्यावेळी लागणार आहे त्यावेळी मिळाले पाहिजे, त्या क्षणाला मी मागे त्या क्षणाला मिळाले पाहिजे. तर आज येणार आहे, 2 महिन्यांनी येणार आहेत, या एक्सचेंजवर त्या एक्सचेंजवरती येणार आहेत, असे जे कॉइन्स असतात ते कॉइन्स किंवा त्या कंपन्या हे क्रिप्टोचा उद्देश साध्य करतात का? काय वाटते आपल्याला? आपल्याला मागणी, आपल्याला ज्या क्षणाला पैसे पाहिजे त्या क्षणाला जर पैसे मिळत नसतील तर तो अजिबात क्रिप्टोचा कॉन्सेप्टच नाही, उद्देशच नाहीये. क्रिप्टोमध्ये आपल्याला ज्या क्षणाला पैसे पाहिजे त्या क्षणाला पैसे मिळत असतील तरच ते क्रिप्टो आहे. हे जे बाकी असतात ते मनी सर्क्युलेशनचं काम करत असतात. आणि मित्रांनो, हे मनी सर्क्युलेशन मध्ये जे मार्केटर असतात ते लोक कमवतात, मार्केटर लोक सुरुवात कमवतात, त्यांना चांगला प्रॉफिट होतो असतो. परंतु जे इन्व्हेस्टर असतात त्यांना सुरुवातीला काही मिळत असतो, नंतर मिळत नाही. हा प्रत्येकाला अनुभव आलेला असेल. त्यामुळे अशा कॉइनची जर आपण व्यवस्थित अनालाइज केलं, त्यांची पूर्ण माहिती घेतली आपण, पूर्ण त्यांचे प्रोजेक्ट काय आहेत, ते कशा पद्धतीने काम करतात, त्यांना पैसे कुठून येतात, काय येतात, या जर गोष्टी आपण तपासून बघितल्या आणि त्याची आपल्याला माहिती असेल तर आपण या स्कॅम पासून वाचू शकतो. अजित सर, मी कुठल्याही कॉइनचं नाव नाही घेणार. आपण काही गोष्टी ज्या आहेत अनालाइज करायच्या त्या तपासून बघा आणि स्वतः आपण आपले ठरवू शकता की कॉइन मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे किंवा नाही करायचे. कुठल्याही कंपनीचं नाव घेऊन मला बोलण्याचा अधिकार नाही. ते कदाचित त्यांचं काही प्लॅन असते, ते काय असतील ते मला प्रत्येकाची माहित नसते. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या कॉइनचं अनालाइज करून आपण त्याचं ही करू शकतो, माहिती घेऊन त्याची आपण स्वतः ठरवू शकतो की इन्व्हेस्टमेंट करायचं की नाही. काय वाटते आपल्याला? प्रत्येकाची ट्यूब पेटली का? काय बोलतो ते? जर ट्यूब पेटली असेल तर टीपी टाईप करा. आता संधी बघूया आपण, एक काय काय संधी आहेत, कोणाकोणासाठी आहेत, भावी संधी काय आहेत. मित्रांनो, आपण महागाईला थांबवू शकतो की महागाईला कमी करू शकतो का? महागाई कमी करणे आपल्या हातात आहे का? महागाई आपण आपल्या हातात नाहीये, परंतु आपण आपल्याकडं एक इन्कम सोर्स जे आहे ते आपण वाढवणे आपल्या हातात आहे की नाही. तर आपण जे काही काम करत आहोत किंवा जे आपल्याकडे नोकरी आहे, बिझनेस आहे, त्या कामातून आपण एक जर क्रिप्टोसाठी थोडं वेल काढण्यापेक्षा त्याचं जर नॉलेज घेऊन आपण जर काढलं तर एक पॅसिव्ह इन्कम म्हणून आपण वाढवू शकतो की नाही. ही एक संधी आहे आपल्यासाठी की आपण एक पॅसिव्ह इन्कम घेऊ शकतो. हे आपल्या हातात आहे की नाही. महागाई कमी करणे आपल्या हातात नाहीये, परंतु एक पॅसिव्ह इन्कम घेणे किंवा एक अदर इन्कम सोर्स चालू करणे किंवा एक व्यतिरिक्त आपल्याला जी संधी आलेली आहे त्या संधीच्या मधून आपण एक प्रॉपर प्रॉफिट घेऊन जर पॅसिव्ह इन्कम आपण घेऊ शकतो की नाही. तर ही एक संधी आहे. भावी येणाऱ्या काळात आपल्यासाठी ही एक संधी आपल्याला असणार आहे एक पॅसिव्ह इन्कम घेण्यासाठी. त्याचबरोबर दुसरी संधी कोणती आहे, तर जे लोक बिझनेस मध्ये आहेत किंवा व्यवसायामध्ये आहेत ते व्यवसाय करून व्यावसायिक संधी सुद्धा याच्यातून भरपूर आहेत. वेगवेगळे व्यावसायिक संधी आहेत, तर त्याचे आपण नॉलेज घेऊन व्यावसायिक संधी सुद्धा याच्यातून साध्य करू शकतो आणि चांगला प्रॉफिट त्याच्यातून आपण घेऊ शकतो. बिझनेस सुद्धा आहे त्याच्यात करण्यासारखं, तर ते करू शकतो. त्याचबरोबर ट्रेडिंग, जे लोक शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात, फॉरेक्स मध्ये करतात किंवा इतर कुठल्याही एक्सचेंज मध्ये करतात, त्यांनाच एक चांगली सुवर्ण संधी आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोणतेही कॉइन्स किंवा कोणत्याही टोकन्स आपल्याला जर बाय करायचं असेल किंवा सेल करायचं असेल तर आपण आपल्याकडे असलेल्या पैशामधून आपण बाय करू शकतो. म्हणजे समजा जर एखादं शेअर मार्केटचं आपण उदाहरण जर घेतलं तर शेअर मार्केटमध्ये आपल्याकडे जर त्या शेअरची किंमत 4,000 रुपये असेल तर आपल्या खिशात सुद्धा बाय करण्यासाठी 4,000 रुपयाची गरज असते किंवा लॉट मध्ये असतील तर पूर्ण लॉटची किंमत आपल्याला मोजावी लागते. परंतु मित्रांनो, क्रिप्टो मध्ये आपल्याकडे असलेले जर 100 रुपये जरी असतील तर आपण त्या 100 रुपयाचा कॉइन सुद्धा बाय करू शकतो. जेवढे पैसे आपल्या खिशात आहेत तेवढ्या पैशाचा तेवढ्या प्रमाणात आपण घेऊ शकतो.
किंमत त्याची जरी 18 लाख किंवा 20 लाख असली बिटकॉइनची, तरी सुद्धा आपण 100, 200, 500 रुपयाचा सुद्धा बिटकॉइन घेऊ शकतो. तर ही एक भावी संधी आहे. तर या संधीला आपण काय म्हणणार आहोत, आपल्या भाषेत नाव काय देणार आहोत मित्रांनो? आपल्या खिशात असणाऱ्या पैशातून आपण एक घेऊन ट्रेडिंग आणि बाय आणि सेल करून एक ट्रेडिंग घेऊन एक चांगला प्रॉफिट घेऊ शकतो. ही प्रत्येकासाठी संधी आहे आणि या संधीचा फायदा प्रत्येकाने घेतलाच पाहिजे मित्रांनो. त्यासाठी कुठलीही मोठी इन्व्हेस्टमेंटची गरज नाहीये. छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा आपण अतिशय कमी पैशातून ट्रेडिंग करून एक 10-20 हजार रुपयाच्या जरी गुंतवणूक केली तर आपण आपलं घर चालवू शकतो आणि कदाचित घर बनवू सुद्धा शकतो. छोटीशी केली आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यातून जर प्रॉपरली नॉलेज घेतलं, प्रॉपरली जर आपण शिकलो आणि व्यवस्थित जर ट्रेडिंग केली तर मित्रांनो घर बनवणे सुद्धा दूरच आहे. घर बनवणे सुद्धा आपल्यासाठी सोपं आहे. घरासाठी EMI लोन काढणे सुद्धा दूर राहील. एवढे चांगली याच्यातून संधी आहे. फक्त व्यवस्थित नॉलेज घेणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंट पर्याय आहेत. जे लोक इन्व्हेस्टमेंट करतात त्यांच्यासाठी एक पर्याय सुद्धा आहे. सर्वच अंडी एकाच बास्केटमध्ये ठेवू नये. वॉरेन बफेट प्रत्येकाला माहित आहे. त्याच्यामुळे क्रिप्टो मध्ये सुद्धा आपण एक काही इन्व्हेस्टमेंट करू शकतो. इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपण एक चांगला प्रॉफिट घेऊ शकतो. किती प्रॉफिट घेऊ शकतो हे आपण काही आता थोड्या वेळापूर्वी बघितलेलंच आहे. आपण SIP आहे. SIP च्या माध्यमातून आपण एक प्रॉफिट घेऊ शकतो. SIP च्या माध्यमातून एक आपल्याला एक भावी संधी, वेगवेगळे कॉइन्स मध्ये आपण एक वेगवेगळी संधी, परंतु तेही पुन्हा एक तिथं धोक्याची सूचना की प्रॉपरली कॉइनची माहिती घेऊन त्या कॉइन मध्ये आपण SIP केली तर त्याचा बेनिफिट आपण चांगला घेऊ शकतो. किरण सर म्हणतात की आपलं नशिबावरती काही नाही, टेक्नॉलॉजी आहे, थोडं नॉलेज घेणं गरजेचं आहे. क्रिप्टोचं एवढं साधं आणि सोपं गणित आहे की मित्रांनो फार टेक्नॉलॉजीची सुद्धा गरज नाहीये. साध्या सोप्या शब्दात जर आपण त्याला समजून घेतलं तर एकदम इझी आहे. इतर मार्केटपेक्षा सुद्धा सोपं आहे आणि या सोप्या संधीचा जो आहे तो आपण एक चांगला संधीचा फायदा घेऊ शकतो मित्रांनो. गुंतवणूक किती पासून करू, अगदी 100 रुपयापासून आपण गुंतवणूक करू शकतो, SIP करू शकतो किंवा ट्रेडिंग करू शकतोय. अतिशय कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये करू शकतो आपण. त्यासाठी फक्त एवढंच आहे की आपण सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला बाय सेल करण्यापूर्वी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. किती लोकांना असं वाटतं की आपल्याला हा नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि शिकला पाहिजे. अशा लोकांनी चार्ट मध्ये मी टाईप करा. ज्यांना खरोखर असं वाटतंय की नॉलेज घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे, आपण या संधीचा सोनं करू शकतो, त्या लोकांनी मी टाईप करा. पुढचा विषय आहे की वेल. प्रत्येकाची तक्रार आहे की वेल नाहीये. वेल ही या मार्केटमध्ये, क्रिप्टोच्या मार्केटमध्ये वेळेचं बंधन नाही. 24 तास चालणारा मार्केट आहे. 365 दिवस हा चालणारा मार्केट आहे. कुठल्याही दिवसाला बंद नसतो. ज्या क्षणाला आपल्याला वेळ असणार आहे त्यावेळी आपण त्याच्यातून प्रॉफिट घेऊ शकतो. ज्या क्षणाला आपल्याला सुट्टी असणार आहे, ज्या दिवशी आपल्याला सुट्टी असणार आहे त्या सुट्टीच्या दिवशी आपण याच्यातून बेनिफिट घेऊ शकतो. तर वेळेचं बंधन नाहीये. आपल्याला ज्या क्षणाला पाहिजे त्या क्षणाला आपण आपल्या अकाउंट मध्ये पैसे घेऊ शकतोय. चॅट मध्ये कोणतरी विचारलंय की आपल्याला पैसे, तर ज्या क्षणाला आपल्याला पाहिजे त्या क्षणाला विड्रॉल घेऊ शकतो. अर्थात काही एक्सचेंजेस आहेत, त्या एक्सचेंजची आपल्याला पूर्ण माहिती घ्यावी लागेल. ते एक्सचेंजचे आपल्याला पूर्ण नॉलेज घेऊन आपण ज्या क्षणाला हवे त्या क्षणाला आपले पैसे आपल्या अकाउंट मध्ये घेऊ शकतो. तर वेळेचंही कुठलं बंधन नाहीये मित्रांनो. एक उदाहरण आपण बघूया की एखादा समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये आपल्याला जर पोहता येत नसेल तर काय होणार आहे, चार्ट मध्ये द्या. जर पोहता येत नसेल आपल्याला, पाण्यात उडी मारली आपण किंवा समुद्रात उडी मारली, क्रिप्टोचा सुद्धा एक मोठं समुद्र आहे, त्या समुद्रात जर आपल्याला पोहता येत नसेल तर काय होणार आहे. पाण्यात जर उडी मारली तर अर्थातच आपण डुबणारच आहोत, मरणार आहोत. तर त्याचबरोबर दुसरा एक इमेज आहे, मी दाखवतो की पाण्यात जरी उडी मारली आपण, एक तर पोहताच येत नाही आणि दुसरं की पाण्यात उडी मारली आणि काहीच करायचं नाही. बरेचसे लोक असे असतील आपल्याला दिसतील की क्रिप्टो मधून कोणाचं तरी बघून काहीतरी अकाउंट सुद्धा उघडले, तसंच काहीच केलं नाही तर त्यांना काय होणार आहे.
ते सुद्धा कदाचित डुबणारच आहेत. पाण्यामध्ये सुद्धा आपण उडी मारली, काहीच हात पाय हलवले नाही, काहीच केलं नाही, तरी सुद्धा आपल्याला डुबण्याची शक्यता आहे. आणि तिसरं जर बघितले आपण इमेज, जर आपल्याला व्यवस्थित पोहता येत असेल तर काय होणार आहे? पोहता येत असेल तर आपण आपल्या साध्यापर्यंत जाऊ शकतो, आपण आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो, आपण त्या पाण्यावरती मात करू शकतो, आपण त्याच्यावरती तरंगू शकतो. त्याचबरोबर त्याच्या पुढचं जर विषय आहे, काही लोकांना आपण बघितलंच असणार आहे की ते पाण्याला आदेश देत असतात. पाण्याला ते आदेश देऊन पाण्याला आपल्या हिशोबाने ते आदेश करत असतात. तर या 4 इमेज पैकी आपल्याला कोणती इमेज होण्यास आवडणार आहे? पाण्याला आदेश देणं आवडणार आहे आपल्याला, पोहता येणं आवडणार आहे, की काहीच करायचं नाही किंवा पोहता येत नाही? तर आपण काय करणार आहोत? कुठली इमेज आपल्याला वाटणार आहे? ती मित्रांनो चार्ट मध्ये टाईप करा. कुठल्या इमेज नुसार आपल्याला वाटत आहे की पाण्याला आदेश द्यायला पाहिजे, त्याने 4 नंबर टाईप करा. ज्यांना वाटते की पोहता आलं पाहिजे त्याने 3 नंबर टाईप करा. 1 नंबर 2 नंबर ऑप्शन सुद्धा आहेत, काहीच करायचं नाही. 4 नंबर 3 नंबर 4 नंबर, अप्पू 4 नंबर, विवो 3 नंबर, शंकर 4 नंबर, सालुंके 4 नंबर, राजेश कांबळे 3 नंबर, रिजवी जंबर 3 नंबर, रेडमी 4 नंबर 3 नंबर. मित्रांनो आपण 4 नंबर प्रत्येकाने, बऱ्याचशा लोकांनी 4 नंबर पोहता आलं पाहिजे, 4 नंबर 3 नंबर 4 नंबर 34 नंबर, असे बरेच लोकांनी प्रत्येकाचे दिलेले आहेत. बरेचसे जास्त करून 4 नंबर आहेत. प्रत्येकाला पाण्याला आदेश देणं आवडतोय, परंतु पाण्याला आदेश देण्यापूर्वी मित्रांनो पोहायला शिकणं तर गरजेचं आहे. आपल्याला ज्यावेळी पोहता येईल, आपण ज्यावेळी प्रॅक्टिस असणार आहे, ज्यावेळी आपल्याला ध्येय आपला माहित असणार आहे की कुठून कुठपर्यंत जायचं, या जर गोष्टी आपल्याला प्रॅक्टिसनेच येणार आहेत आणि या जर आपली व्यवस्थित प्रॅक्टिस असेल तर मित्रांनो आपण पाण्याला आदेश देऊ शकतो. आता ज्या लोकांना पहिला पोहायला शिकायचं आहे, ज्यांना वाटतंय की पोहता आला पाहिजे, क्रिप्टोच्या समुद्रामध्ये ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे किंवा इतर ज्या संधीचा फायदा घ्यायचा आहे, त्यांना सुरुवात करायची, ज्यांना काहीच माहित नाही, त्यांना जर पोहायला शिकायचं आहे, त्या लोकांनी आपल्या चॅट मध्ये नंबर टाईप करा. खरोखर ज्यांना इंटरेस्ट आहे की काहीतरी शिकायचं आहे, क्रिप्टोच्या माध्यमातून उत्पन्न घ्यायचं आहे, ज्या आलेल्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे, अशा लोकांनी चॅट मध्ये आपला नंबर टाईप करा. आणि ज्या लोकांना वाटते काहीच करायचं नाही, ते इथून आपलं लेफ्ट करू शकतात. त्यांच्यासाठी पुढचं सेशन काही उपयोगाचं होणार नाही. एक पोहण्यासाठी आणि एक क्रिप्टोच्या समुद्रामध्ये पोहण्यासाठी शिकणं हे गरजेचं आहे. एक ध्येय आपलं असलं पाहिजे, टार्गेट असलं पाहिजे आणि त्या टार्गेटलाच आपण अचीव करू शकतो. काहीच करायचं नसेल तर काहीच नाही उपयोग होणार आहे. आणि त्यानंतर एक प्रॅक्टिस करून एक ठराविक वेळेनंतर मित्रांनो आपण आपल्या उत्पन्नाला किंवा आपल्याला जे इन्कम मिळणार आहे क्रिप्टोच्या माध्यमातून, यांना एक आपण ऑटो मोडवरती टाकू शकतो आणि एक व्यवस्थित त्याच्यातून आपण प्रॉफिट घेत राहू शकतो. आपण झोपेत असताना सुद्धा प्रॉफिट घेता येतो. काही अशा गोष्टी आहेत जे झोपेत असताना सुद्धा प्रॉफिट घेता येतो, परंतु त्यासाठी शिकणं गरजेचं आहे, नॉलेज घेणं गरजेचं आहे, तरच आपण हे करू शक्य आहे आपल्याला. तर माझा प्रत्येकाला एक रिक्वेस्ट आहे की स्वतः शिका आणि स्वतः इन्व्हेस्टमेंट करा स्वतःच्या अकाउंटमध्ये. आपण जी इतर अकाउंट मध्ये आपण कोणाला पैसे देत असतो, ते लोक आपल्या पैशावरती कमवत असतात, त्यातला काही भाग आपल्याला देत असतात, जास्त भाग हे ते स्वतःसाठी ठेवत असतात. परंतु तेच जर आपण आपल्याला स्वतः शिकलं तर आपल्याला स्वतः शिकून आपण स्वतः एक चांगला इन्व्हेस्टमेंट करू शकतो, आपण त्याच्यातून रिटर्न्स घेऊ शकतो, आपल्याला नॉलेज मध्ये भर मिळणार आहे आणि याच्यातून आपण एक चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. तर यासाठी आपण एक मित्रांनो एक वर्कशॉप ठेवलेला आहे, क्रिप्टो करन्सीचा एक वर्कशॉप ठेवलेला आहे. आता या वर्कशॉप मध्ये काय काय फायदे होणार आहेत? जर एक आपला पॅसिव्ह इन्कम आणि आर्थिक जर आपल्याला असणार आहे, पॅसिव्ह साईड बाय साईड आपल्याला इन्कम असणार आहे, त्यातून आपल्याला एक आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकतो. पॅसिव्ह इन्कम आपण नवीन जनरेट करत आहोत, तर त्याच्यातून जे काही उत्पन्न येणार आहे त्याच्या मार्फत आपण एक आर्थिक स्वातंत्र्याकडे आपली वाटचाल सुरू करणार आहोत. करू शकतो ना मित्रांनो? काय वाटते आपल्याला? आर्थिक जर स्वातंत्र्य आपल्याकडे असेल तर अर्थातच आपल्याला मान सन्मान मिळणार आहे, समाजात आपल्याला मान सन्मान मिळणार आहे, त्याच्याच बरोबर मानसिक स्वस्थ सुद्धा आपल्याला मिळणार आहे, कौटुंबिक स्वस्थ असणार आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. एका गोष्टीचं थोडं नॉलेज घेतलं, शिकलं, स्वतंत्र मिळणार आहे आणि स्वतःचे साम्राज्य. मित्रांनो आपले स्वतःचे साम्राज्य आपल्याला वेळेनुसार आपण आपल्याला काम करणार आहोत. आपल्याला ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी आपण काम करू आणि त्याच्यातून आपण जे आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य आपण घेणार आहोत, आपल्याला कोणी विचारणार नाहीये.
आपलं कोणी बॉस नसणार आहे या ठिकाणी. आपली जी काही नॉलेज आपण घेणार आहोत ते आपल्या स्वतःच्या नॉलेजसाठी उपयोगी पडणार आहे, आयुष्यात त्याचा पुढे उपयोग होणार आहे. आणि स्वतः शिकलो तर स्वतःबद्दल आपल्याला खात्री असणारच आहे की जास्तीत जास्त माहिती आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत, जास्तीत जास्त आपल्याला नॉलेज मिळणार आहे. चुकीच्या कार्यपद्धती आहेत, ज्या काही फसवणुकीच्या किंवा स्कॅमिंगच्या पद्धती आहेत, याच्याकडे आपल्याला नॉलेज मिळणार आहे आणि त्या नॉलेजच्या माध्यमातून आपण एक आपले स्वतःच्या नॉलेज वाढवून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला जर नॉलेज असेल तर आपण ध्येय आपल्याला माहित असणार आहे, त्या ध्येयाकडे आपण वाटचाल करणार आहोत. गुंतवणूकच आहे, गुंतवणुकीसाठी लॉंग टर्म साठी शॉर्ट टर्म साठी गुंतवणूक असते, त्या गुंतवणुकीतून आपण एक व्यवस्थित आपण प्रॉफिट घेणार आहोत आणि त्या गुंतवणुकीचं आपल्याला स्वतःला नॉलेज असणार आहे. तर योग्य निर्णय आपलं आयुष्य बदलू शकतो की नाही, काय वाटते आपल्याला मित्रांनो, चार्ट मध्ये द्या. योग्य निर्णय आपलं आयुष्य बदलू शकतो का, काय वाटते का आपल्याला ते चार्ट मध्ये द्या. आतापर्यंत आपण बाल्टीने पाणी काढत आहोत. किती दिवस आपण बाल्टीने पाणी काढत राहायचं. जर आपल्याला क्रिप्टोच्या माध्यमातून मगाशी मी सांगितलं की आपण झोपेत असताना आपण उत्पन्न घेऊ शकतो, असे काही साधने आहेत, तर आपण बाल्टीने पाणी काढण्यापेक्षा एका पाईपलाईनने जर आपण उत्पन्न घ्यायची सुरुवात केली तर काय वाईट आहे मित्रांनो. क्रिप्टोच्या काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला व्यवस्थित प्रॉपर नॉलेज घेऊन शिकून जर केले तर आपण एका पाईपलाईनने आपण झोपेत असताना सुद्धा आपण उत्पन्न घेऊ शकतो. या संधी आहेत, आपल्याला या संधीचा फायदा आपण घेऊ शकतो. तर ज्या लोकांना पाईपने आपलं उत्पन्न घ्यायचं सुरुवात करायची आहे, अर्थात शिकून नॉलेज घेतल्यानंतर ते होणार आहे, शक्य होणार आहे, त्यांच्यासाठी आपण एक 5 दिवसाचा कार्यशाळा आहे, उद्यापासून सुरू होत आहे. संध्याकाळी 7:30 वाजता असणार आहे कार्यशाळा. त्याच्यात आपण क्रिप्टोची पूर्ण माहिती देत आहोत. क्रिप्टो बद्दल जी माहिती आहे ती देणार आहोत. एक्सचेंजेस कुठले आहेत, फेक एक्सचेंजेस कुठे आहेत, एक्सचेंजची ओळख कशी करायची, त्यातून डिपॉझिट विड्रॉल कसे करायचे, अकाउंट ओपन केल्यापासून अकाउंट मध्ये पैसे डिपॉझिट विड्रॉल, त्याचबरोबर खरेदी विक्री कशी करायची, वॅलेट्स कुठले आहेत, एक्सचेंजेस कुठले आहेत, SIP कशी करायची, हा आपल्या 5 दिवसाच्या वर्कशॉप मध्ये कार्यशाळेमध्ये आपण शिकवत आहोत. तर ज्या लोकांना वर्कशॉप मध्ये इंटरेस्टिंग आहे त्यांच्यासाठी आता हा खूप सही आहे. त्याचबरोबर आपल्याकडे काही स्ट्रॅटेजी आहेत, नो रिस्क नो लॉस. क्रिप्टो मध्ये काही धोके सुद्धा आहेत, रिस्क सुद्धा आहे. त्या रिस्कला आपण मॅनेज कसं करायचं किंवा आपलं रिस्क कमी कसं करायचं, त्या गोष्टी आपण शिकवत आहोत. आणि त्याचे काही स्ट्रॅटेजीज आहेत, त्या स्ट्रॅटेजीचा वापर करून आपल्याला प्रॉफिट मध्ये आपण निघत असतो, प्रॉफिट आपण घेत असतो. या आपल्याला गोष्टी शिकणे गरजेचं आहे आणि यासाठी आपल्याला एक प्रॅक्टिकली, संपूर्ण प्रॅक्टिकली आपण याच्यातून कोर्स डिझाईन केलेला आहे. जे काही असणार आहे ते पूर्ण साध्या सोप्या मराठी भाषेत आहे. SIP चे प्लॅन्स आहेत, मटेरियल आहे, स्टडी मटेरियल आहे, ज्या लोकांना स्टडी मटेरियल आहे त्यासाठी आपण मराठीमध्ये स्टडी मटेरियल दिलेलं आहे. मराठीमध्येच आपल्याला टूल्स आहेत, जे टूल्स आपण दिलेले आहेत. जे काही कंटेंट आहे ते मराठीमध्ये देण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संपूर्ण प्रॅक्टिकली आपण देत आहोत. प्रॅक्टिकली झूम मिटिंगच्या माध्यमातून आपण करत आहोत. स्क्रीन शेअर करत आहोत, गरज असते त्यावेळी स्क्रीन शेअर करून आपण त्याच्यातून ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण याच्यातून दूर करत आहोत. या पद्धतीचा आपला 5 दिवसाचा कोर्स आहे. काही आपले जे विद्यार्थी आहेत त्याची अभिप्राय मी दाखवलो. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर, कोणाची काही शंका असतील ते चॅटमध्ये मला करा, मी प्रयत्न करतोय उत्तर देण्याचा. त्यापूर्वी जे आमचे विद्यार्थी आहेत ज्यांनी शिकलेले आहेत, जे उत्पन्न घेत आहेत, त्यांना त्यांच्या भाषेत काही त्यांचा म्हणणं अभिप्राय आहे हे आपण ऐकून घेऊया. तोपर्यंत काही प्रश्न असतील तर चॅट मध्ये विचारू शकता. नमस्कार. आवाज येतोय का? क्रिप्टो मराठी ऑनलाईन ट्रेडिंग जो श्री चॅट मध्ये मला सांगा आवाज येतोय की नाही. क्रिप्टो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्मार्ट क्रिप्टो ऑनलाईन ट्रेडिंग जो श्री सरफदर गजगे सरांचा जो 5 दिवसाचा जो कोर्स आहे तो कोर्स मी जॉईन केला आणि ह्या 5 दिवसामध्ये सरांनी आम्हाला क्रिप्टो करन्सीची संपूर्ण माहिती आम्हाला दिली आणि वजिरेक्स बायनान्सवरती आपण नवीन अकाउंट कसं ओपन करायचं, बिटकॉईनमध्ये वजिरेक्समध्ये आपण इथे कशा पद्धतीनं बाय आणि सेल करायचं
आणि ते केलेलं बाय आणि सेल केलेलं परत आपल्या अकाउंटला कशा पद्धतीनं आपल्याला जमा करायचं हे संपूर्ण ट्रेडिंग आम्हाला प्रॅक्टिकल सहित सरांनी आमच्याकडून करून घेतलेली आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याकडे ते लक्ष देतात हे मात्र खूप विशेष आहे सरांचं. आणि क्रिप्टोमध्ये जे वॉलेट एक्सचेंज आहे त्याची संपूर्ण माहिती आम्हाला इथे मिळालेली आहे ह्या कोर्सच्या 5 दिवसाच्या माध्यमातून. आणि क्रिप्टोची जी भविष्याची जी SIP आहे, जे चांगल्या कॉईनमध्ये आपण कसे लावावेत ते सरांनी आम्हाला इथे शिकवलं. आम्ही ते भविष्याची SIP सुद्धा इथे चांगल्या कॉईनमध्ये केलेली आहे. आणि खरं तर मी एक प्रायमरी टीचर आहे प्रायव्हेट स्कूलची. ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा मी आज फायदा घेतलेला आहे की क्रिप्टोबद्दल जी काही क्रिप्टो काय आहे हे फक्त IQ होतं, पण ह्या 5 दिवसाच्या कोर्समध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मला बरंच काही शिकायला मिळालं की जे आज मी दररोज 4 ते 5% मी आज इथे आर्थिक उत्पन्न आज मी घेत आहे. ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा मी फायदा केला. तर हे संपूर्ण मला केवळ ह्या बेसिक कोर्समुळे करता आलं. ह्याच्या पुढं बी जाऊन अनेक मला करायचं आहे. सरांकडे वेगवेगळे कोर्स आहेत, त्या कोर्सची संपूर्ण माहिती घ्यायची आहे. आणि आज सरांमुळेच आज आम्ही क्रिप्टो करन्सीमध्ये आज ट्रेडिंग करतोय. तर धन्यवाद मानते मी सरांचे की ज्यामुळे मला कोर्सला आज इथे बरंच काही शिकता आलं. थँक्यू सर. या उमा मॅडम आहेत कोल्हापूर औरंगाबादच्या. त्यांनी शिक्षक आहेत, पूर्ण सुट्टीचा फायदा यांनी घेतला आणि सुट्टीचा फायदा घेऊन आता पगारापेक्षा जास्त काढतात. संग्राम सर आहेत, हे सुद्धा शिक्षक आहेत, त्याचंही म्हणणं आपण ऐकून घेऊया. नमस्कार, माझं नाव संग्राम दिनकर सोनार. मी कोल्हापूरमधून बोलत आहे. मी श्री सरदार गजगे यांचा ऑनलाईन क्रिप्टो मराठी क्लास बेसिक क्लास जॉईन केला. या 5 दिवसांच्या बेसिक क्लासमध्ये माझ्या मनातील जेवढ्या काही शंका होत्या त्या शंका त्यांच्या 5 दिवसाच्या मार्गदर्शनाने पूर्णपणे नाहीशा झालेल्या आहेत. शिवाय त्यांनी लाईव्ह डेमो, वजीरेक्स, बायनान्स यावरील अकाउंट कसे खोलायचं, त्याशिवाय लाईव्ह ट्रेड कसा करायचा, सेल बाय कसं करायचं, त्यातील विविध ऑप्शन्स आम्हाला अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये समजावून सांगितले. शिवाय झूम मीटिंगद्वारे प्रत्येकाच्या मोबाईलवरून कशा पद्धतीने आपण या ठिकाणी बायनान्स आणि वजीरेक्सचं खातं कसं काढू आणि इतर कशा गोष्टी करू हे आम्हाला दाखवून दिलं. खरोखर मी श्री सरदार गजगे सर यांचा शतशः आभारी आहे की त्यांनी अगदी थोड्याच दिवसामध्ये आमच्या मनातील सर्व शंका दूर केल्या. धन्यवाद. असे कित्येक विद्यार्थ्यांची आहेत आपल्याकडे युट्यूबवर. नमस्कार, मी तुकाराम लक्ष्मण साळदिगले. क्रिप्टोकरन्सीचे बेसिक नॉलेजचं जे वर्कशॉप आहे ते मी अटेंड केलं आहे. 5 दिवसाचा कोर्स पूर्ण केलेला आहे. गजगे सरांची जे भाषाशैली आहे ती खूपच छान आहे. मला हा कोर्स खूप आवडला आणि माझ्या नॉलेजमध्ये भर पडली. माझा आत्मविश्वास वाढला आणि बेसिक नॉलेज इतकं खूप छान समजावून सांगितलं की एखाद्या आडाणी माणसालाही समजवलं अशा आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला सर्वांना समजलं. खूपच छान. आणि सर्वांनी हा ट्रेनिंग कोर्स करावा, कारण आपल्याला पेरल्याशिवाय उगवत नाही. आता मोटिवेशनचा जमाना गेलेला आहे, एज्युकेशनचा जमाना आलेला आहे. तर इथं तुम्हाला मी एवढं सांगतो की आपल्याला ट्रेनिंगचा जरी खर्च असला तर तो आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये आपला तो खर्च निघून जाईल. कारण कमीत कमी आज आपण हा कोर्स करण्याचा एकच आपला उद्देश आहे की आपल्याला इन्कम वाढलं पाहिजे. आपल्याला डेली इन्कम आपला अपेक्षा आहे की कमीत कमी 5% तर आपल्याला इन्कम यायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला हा कोर्स शिकायचा आहे आणि खरंच मला फायदा झाला आणि मी गजगे सरांचा खूप आभारी आहे. सर्वांनी हा कोर्स करावा ही माझी विनंती आहे. पेरल्याशिवाय उगवता येत नाही, सरांचा डायलॉग आहे.
आजच सरांनी व्हिडिओ पाठवलेला आहे. मागच्याच आठवड्यात त्यांनी कोर्स जॉईन केला होता आणि त्याचं उत्पन्न त्यांनी सुरुवात केलेली आहे. फीचे पैसे त्यांनी तिसऱ्या दिवशी केले. ज्या काही स्ट्रॅटेजी आपण शेअर केले होते त्याच्यातून त्यांनी उत्पन्न घेत आहेत. असे मित्रांनो बरेच आपले विद्यार्थी आहेत जे आज चांगला प्रॉफिट घेत आहेत आणि चांगलं एक उत्पन्न घेत आहेत. काही विद्यार्थी असे आहेत की जे नोकरीच्या मागे लागले होते, काही पैसे त्यांना द्यायचे होते त्या ठिकाणी, ते पैसे न देता त्यांनी त्यातले काही पैसे स्वतः ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करून थोडक्यात अमाऊंट मध्ये ते चांगला प्रॉफिट घेतात. जे काही पगार मिळणार आहे त्या पगारापेक्षा जास्त ते उत्पन्न घेत आहेत. फक्त एवढंच की प्रॉपरली पेशंट असणं गरजेचं आहे, व्यवस्थित नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि त्या नॉलेजच्या वरती आपण चांगला प्रॉफिट घेऊ शकतो आणि या संधीचा पुन्हा आपण सोनं करू शकतो मित्रांनो. तर आपलं वर्कशॉपच्या बाबतीत कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता, चॅटमध्ये टाईप करा. 8 तारखेपासून मध्ये उद्यापासून आपल्या सोमवार ते शुक्रवार असणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता हा आपला वर्कशॉप असणार आहे. झूम मीटिंगच्या द्वारेच असणार आहे. तर आपलं याचबरोबर आपण एक सपोर्ट सिस्टम मध्ये आहे, टेलिग्राम चॅनल आहे. त्या चॅनल मध्ये आपल्याला जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची आपण उत्तर देत असतो. व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण कनेक्टेड असतो. युट्यूब वरती काही व्हिडिओज आहेत, व्हिडिओ टाकत असतो. चॅनल्स वरती आपले व्हिडिओज असतात. तर या संधीचा ज्या लोकांना आता हे करायचं असेल त्याच्यासाठी एक आपण एक आता कोर्स डिझाईन केला, तर याची फी जी आहे ती स्वतःच्या वरती आपलं इन्व्हेस्टमेंट करणार आहोत आणि आयुष्यासाठी असणार आहे. तर या आयुष्यासाठी असणाऱ्या फीज मधून आपण एक आयुष्यासाठी आपण एक काहीतरी उत्पन्नाची मार्ग सुरू करणार आहोत. अर्थात फी ही 3,000च्या जवळपास आहे, परंतु आपण आता जे आज रविवारच्या दिवसा आपल्याकडे ज्या आज 1 तासापासून आपल्याकडे इथं आहेत, जॉईन आहेत, वेबिनार आहेत, त्यांच्यासाठी मी माझ्याकडून काहीतरी गिफ्ट देणार आहे आणि ती गिफ्ट म्हणजे असणार आहे याच्यातून जी काही फीज आहे ती फीज कमी करणारे निम्मी फीज केलेली आहे आणि ही आपल्याला फी जी आहे आता काही मिनिटासाठी जे डिसिजन घेणार आहेत, जे फास्ट डिसिजन घेणार आहेत, ज्या संधीचा फायदा घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही 15 मिनिटाची संधी आहे. त्या 15 मिनिटात त्यांनी गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम वरती पेमेंट करायचं आहे आणि आपला उद्याचा कन्फर्म करायचं आहे, सीट बुक करायची आहे. उद्यापासून आपलं जे होणारं वर्कशॉप आहे त्याच्यातून एक क्रिप्टोची जर्नी आपण सुरू करायची आहे. त्याच्यासाठी ही 1500 रुपयाची ऑफर्स आहे. एक 15 मिनिटासाठी आहे. हाच नंबर गुगल पे, फोन पे, पेटीएम आहे, त्याच्यावरती करू शकता किंवा QR कोड स्कॅन करून करू शकताय. तर टायमर आता समोर आपल्याला लावलेली आहे. ज्यांना आता पेमेंट करायचं आहे ते पेमेंट करू शकतात. काही प्रश्न असतील ते प्रश्न विचारू शकतात. चॅट मध्ये मी बघतोय काही प्रश्न आहेत काय. वेळ सुरू झालेली आहे. तर ज्यांना काही प्रश्न असतील ते विचारू शकतात. फीस किती आहे सर? फीस 1500 रुपये आहे. तर बेसिक कोर्स आहे त्याची 1500 फीस आहे. 7:30 वाजता असणार आहे शुक्रवारी. सोमवार ते शुक्रवार पासून 7:30 वाजता असणार आहे. फी तशी 3,000 फी आहे, परंतु आपल्याला वेबिनारच्या मार्फत जे काही लोक अटेंड करतायत त्या लोकांसाठी ही 1500 फी आहे. काही पेमेंट याची सुरुवात झाली. ज्या लोकांची पेमेंट करणार आहेत जे लोक पेमेंट करतील त्यांनी व्हॉट्सअप वरती स्क्रीनशॉट आपल्याला शेअर करायचा आहे. कारण बऱ्याच वेळेला पेमेंट आल्यानंतर नंबर येत नाही. त्याच्यामुळे जे लोक पेमेंट करतील त्यांनी पेमेंट केल्यानंतर आपला स्क्रीनशॉट जो आहे तो व्हॉट्सअप वरती करायचा. त्यानंतर ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल, त्यांना लिंक दिली जाईल, एक फॉर्म भरायचा आहे. किरण सर ठीक आहे सर, असू शकते नंबर. माझा बऱ्याच ठिकाणी नंबर आहे. फेसबुक वरती ऍडच्या माध्यमातून नंबर शेअर होत असतो. सर 7:30 वाजल्यापासून सुरू होतो तर साधारणतः 9:15 ते 9:30 वाजेपर्यंत चालतो आपला. पेमेंट आलेलं आहे. थँक्यू ज्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांचं एक व्हॉट्सअप वरती मला शेअर करा. स्क्रीन शेअर करा, त्यांना ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून क्लास चालू होणार. एक फॉर्म दिला जाईल, तो फॉर्म सुद्धा भरायचा आहे. विजय सर 1500 रुपये फीज आहे 15 मिनिटासाठी.
मी अनम्यूट सुद्धा करत आहे. जर कोणाला काही प्रश्न असतील विचारायचं ते विचारू शकते म्यूट करून, अनम्यूट करून. व्हॉट्सअप कोणत्या मोबाईल नंबर पाठवायचा स्क्रीनशॉट? याच नंबरवरती स्क्रीनवरती जो आहे तो त्याच नंबरवर. व्हॉट्सअप नंबर सुद्धा तोच आहे, कॉलिंग नंबर सुद्धा तोच आहे आणि पेमेंटसाठी सुद्धा नंबर तोच आहे. त्याच नंबरवरती पाठवायचं आहे. मित्रांनो, काही जर कोणाला काही अडचणी असतील तर व्हॉट्सअप करा मला. काही हॅलो सर. हॅलो. हा सर बोला. असं ते नंबर दाखवून झाला की तुमचा काय बोला? गुगल पे वरती नंबर दाखवून झाला की तुमचा. हॅलो. तुमचा आवाज क्लिअर नाहीये. गुगल पे वरती नंबर दाखवून झालाय म्हटलंय जरा. गुगल पे सर समोर जो स्क्रीनवरती हा दिसत आहे तो कोड ही करा. गुगल पे सुद्धा हाच नंबर आहे सर. त्यांच्यावरती कसं काय करायचं? किंवा फोन पे पेटीएम ने करू शकता. गुगल पे वरतीच आहे हाच नंबर आहे काय? हाच नंबर आहे जो 9136105050. ठीक आहे ओके. गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम कोणत्याही माध्यमातून करू शकता. काही जर कोणाला अडचण असेल तर ते दुसऱ्याच्या अकाउंट मधून सुद्धा पेमेंट करू शकतात. दुसऱ्याच्या गुगल पे, फोन पे ने करू शकतात. जर होत नसेल तर संतोष चौधरी, थँक्यू संतोष सर, तुमचा पेमेंट आलेला आहे. तुम्हाला एक लिंक पाठवली जाईल, त्या लिंक फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. ही वेबिनार संपल्यानंतर 1 तासाभर तुम्हाला येईल. शैलेश शिंदे, थँक्यू शिंदे, तुमचं पेमेंट आलेलं आहे. पेमेंट ज्यांचे आलेले त्यांना एक फॉर्म पाठवणार आहे. फॉर्म पाठवल्यानंतर ग्रुपमध्ये वेबिनार संपल्यानंतर मी ग्रुपमध्ये फॉर्म देणार आहे. शंकर सालुंके सर नेटवर्क इश्यूच्या मुळे त्यांना व्यवस्थित करता आलं नाहीये. रेकॉर्डिंग पाठवून देतो तुम्हाला, रेकॉर्डिंग बघून घ्या. पियुष वाडकर ग्रुप मध्ये ऍड करून घ्या. ग्रुप मध्ये ऑलरेडी तुम्ही ऍड आहात मला वाटते. बाकी पेड जे लोक पेमेंट करणार आहेत ग्रुप हा वेगळा आहे. कार्यशाळेच्या अपडेट दिले. विजय पाटील सर म्यूट करा. आन्सर सर आपण काहीतरी कॉइनचं विचारलं होतं त्याचं उत्तर मागाशी मी दिलेलं आहे. आणखी पेमेंट आलेलं आहे. हॅलो सर. हॅलो. हा सर. माझ्याकडून होऊनच झाले मग ते पेमेंट तुमचं दाखवणच झाले मला व्हॉट्सअप नंबर. कसं रविवार आहे, रविवारी येणार काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असतात बँकांचे, त्याच्यामुळे तुम्ही थोड्या वेळेला ट्राय करा. नाही तुमचा गुगल पे वरती व्हॉट्सअप नंबर दाखवून झालाय. गुगल पे वरती व्हॉट्सअप मला नंबर तुम्ही व्हॉट्सअप करा. मी व्हॉट्सअप वरती तुम्हाला पाठवतो, लिंक पाठवतो. ठीक आहे व्हॉट्सअप करू काय? युपीआय आयडी ने करू शकता तुम्ही. स्कॅन करा, स्कॅन सुद्धा करू शकता. गुगल पे आहे ना सर, गुगल पे आहे तर जे स्क्रीन वरती आता क्यूआर कोड दिसत आहे तो क्यूआर कोड स्कॅन करा. हा जो स्क्रीन वरती जो क्यूआर कोड दिसत आहे तो क्यूआर कोड स्कॅन करा. त्याने सुद्धा पेमेंट होऊन जाईल तुमचं. हॅलो. झालं. आणखी एक कोणाचं पेमेंट झालं. थँक्यू. ज्यांनी पेमेंट केलेले आहेत
व्हॉट्सअप करायचंय न विसरता, कारण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करण्यासाठी त्यांचं व्हॉट्सअप असणे गरजेचं आहे आणि स्क्रीनशॉट पाठवा. सर बँकचं तुम्हाला डिटेल पाहिजे का? उद्या पण मला कन्फर्मेशन करा, व्हॉट्सअप वरती कन्फर्म करा की तरच ही ऑफर तुम्हाला मिळणार आहे. व्हॉट्सअप वरती मेसेज टाका. काही जर कोणाला अडचणी येत असतील, कारण रविवारच्या दिवशी शक्यतो बँकेचे नेटवर्कचे प्रॉब्लेम असतात, ज्या लोकांना अडचण येत असेल त्यांनी मला व्हॉट्सअप वरती कन्फर्म करा की पेमेंट होत नाहीये म्हणून, किंवा काही अडचण असेल तर त्यांनी मला तसं व्हॉट्सअपवर जर कन्फर्म केलं तर ही ऑफर त्यांना काही वेळापर्यंत राहील. अंजत मीरा, ज्या लोकांना खरोखर करायचं आहे परंतु अकाउंट मध्ये पैसे नाही, ते दुसऱ्या कोणाच्या अकाउंट मधून पैसे ट्रान्सफर करू शकतात, मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या कोणाच्याही अकाउंट मधून करू शकतात. आणि ज्यांना खरोखर करायचं आहे परंतु आता अरेंजमेंट होत नाहीये, ते कन्फर्मेशन साठी 200 रुपये पेमेंट करा. आता 200 करा, बाकीचं पेमेंट जे आहे ते उद्या 12 वाजेपर्यंत करायचं आहे. शेवटचे 6 मिनिटं झालेली आहेत, संधी आहे, संधीचा फायदा करून घ्या. आणि हे आयुष्यासाठी आपल्याला स्वयं विकास गुंतवणूक आहे, ही एक इन्व्हेस्टमेंट आहे. त्या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपण कित्येक पटीने आपण पैशाने प्रॉफिट घेणार आहोत. ही आलेली एक संधी आहे, या संधीचा आपल्याला बेनिफिट घ्यायचा आहे. ज्यांचं पेमेंट झालेलं आहे, पेमेंट आलेले आहे, त्यांनी व्हॉट्सअप करा मला, कारण बऱ्याच वेळेला पेटीएम, गुगल पे यांच्यावरती व्हॉट्सअप वरती मेसेज माहित नाही पडत, नावं माहित नाही पडत, नंबर नाही मिळत, त्यामुळे कन्फर्म करता येत नाही, ग्रुपमध्ये ऍड करता येत नाही. व्हॉट्सअप स्क्रीनशॉट, थँक्यू अंजत मित्र. ते ग्रुपमध्ये ऍड करतो तुम्हाला, ते पाठवून द्या मला, व्हॉट्सअप करा थोड्या वेळानंतर, वेबिनार नंतर. काही जर कोणाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर ते व्हॉट्सअप करू शकतात, मला कॉल करू शकतात वेबिनार संपल्यानंतर. सर संध्याकाळी 7:30 टायमिंग जो आहे संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून असणार आहे, सोमवार ते शुक्रवार 7:30 असणार आहे. आणि एक महत्वाचं, ज्या लोकांना रिपीट करायचंय, काही अडचणी आल्या जर त्यांना करता येत नसेल तर ते पुढच्या आठवड्यात रिपीट करू शकतात. त्याचबरोबर आपण एक व्हिडिओज आहेत, व्हिडिओ आपण देतो त्यांना, व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण तुम्ही बघू शकताय की काही वेळेला आपण संध्याकाळी काही घरी पोचलो नाही किंवा आपलं जॉईन करता आलं नाही, तर व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा बघू शकतात. आणि जे काही प्रश्न असतील किंवा शंका असणार आहेत त्या ग्रुपमध्ये आपण डिस्कस करून त्याचा सॉल्व्ह करू शकतोय. B206050 सर ही करा, व्हॉट्सअप करा मला, उद्या दुपारपर्यंत पेमेंट करा. काही अडचण आहे त्यांनी आता नॉमिनल 200 रुपये पेड करा, बाकी उद्या दुपारपर्यंत तुम्ही करू शकताय तुमचं मला, परंतु मला व्हॉट्सअप करणे गरजेचं आहे. व्हॉट्सअपवरती ही ऑफर फक्त जे वेबिनार मध्ये अटेंड केलेलं आहे त्या लोकांसाठीच आहे. व्हॉट्सअप बघतो सर, आता वेबिनार संपल्यानंतर व्हॉट्सअपचे रिप्लाय करेन. ज्या लोकांनी पेमेंट स्क्रीनशॉट पाठवले त्यांना व्हॉट्सअप वेबिनार संपल्यानंतर ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. पेमेंट कन्फर्मेशन तुम्ही व्हॉट्सअप वरती तुम्हाला दिलं जाईल. कोणाला अडचणी असतील तर आता ते नॉमिनल 200 रुपये पे करून बाकीचं पेमेंट उद्या दुपारपर्यंत करू शकतात, 12 वाजेपर्यंत. शेवटचे 3 मिनिटं आहेत.
ज्या लोकांना एक संधी आहे, ही संधी जी आपल्याला त्या संधीचा सोनं केलं पाहिजे प्रत्येकाने. बेसिक माहिती ही आपल्याला या बेसिक माहितीची सुरुवात असेल तर आपण पुढे जे मोठे मोठे जे प्रॉफिट आहेत ते घेऊ शकतो. परंतु सुरुवात आपण छोट्या छोट्या गोष्टीपासून करणार आहोत आणि छोट्या गोष्टीतून आपण एक छोटं छोटं प्रॉफिट करत पुढचं क्रिप्टोची आपली जर्नी ही सुरू करणार आहोत. फोन पे नाही ऍक्टिव्ह सर, पेटीएम ने करू शकताय. तुम्हाला बँक अकाउंट जर हवी असेल तर बँक अकाउंट देतो मी, किंवा लिंक देतो. जर कोणाला लिंक हवी असेल तर लिंक देतो पेमेंटची. चॅट मध्ये लिंक देतो. जर कोणाला लिंक हवी असेल तर कार्डने जर पेमेंट करायचं असेल तर ते कार्डने करू शकतात. चॅट मध्ये लिंक दिलेली आहे. कोणाला लिंक हवी असेल तर व्हॉट्सअप करा, ग्रुपमध्ये मी लिंक पाठवून देतो. ज्यांना पेमेंट कार्डने किंवा ऑनलाईन पेमेंट करायचं असेल ते करू शकतात. अन्सर सर, लिंक पाठवलेली आहे, लिंकने पेमेंट करू शकता. मित्रांनो, वेळ संपलेली आहे. मित्रांनो, वेळ संपलेली आहे. इथं आपण थांबत आहोत. मनापासून धन्यवाद. आपण रविवारची वेळ दिल्याबद्दल. एक फॅमिली सोबत असताना सुद्धा आपण एक वेळ काढून आपण या ठिकाणी ऑनलाईन वेबिनार मध्ये अटेंड केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.